नमस्कार मित्रांनो, मी विहुराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धन्वंत राजवरती. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका व्यवसायाच्या संधीबद्दल माहिती सांगणार आहे. म्हणजे सध्या तुम्ही जे काही करताय त्यासोबत जर तुम्हाला अजून ऍडिशनली पार्ट टाइम मध्ये करून काहीतरी एक्स्ट्रा इन्कम घ्यायचा आहे तर ही संधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही समजा विद्यार्थी आहात, गृहिणी आहात, तुम्ही जॉब करताय सध्या, त्याचबरोबर तुमचं काहीतरी दुकान आहे, तुमचा स्वतःचा काहीतरी बिझनेस आहे, किंवा तुम्ही मजूर आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही अशिक्षित आहात, तुम्ही बेरोजगार आहात, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, अशा सर्वांसाठी ही संधी आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की अशी पण कुठली संधी का जी सगळ्यांनाच करता येईल? येस, ही संधी सगळ्यांसाठी आहे मित्रांनो. तुम्ही सध्या जे काही करताय त्यामध्ये पार्ट टाइम मध्ये हा व्यवसाय करून तुम्ही महिन्याला एक चांगला इन्कम घेऊ शकता मित्रांनो. आणि विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला शिक्षण, वय, ठिकाण आणि वेळ यांची कोणतीही अट नाही. चांगलं आहे ना? म्हणजे वय, शिक्षण, वेळ, ठिकाण यांची कुठली अट नाही. भांडवल पण एकदम कमी लागतं. कमी भांडवलात तुम्ही आहे तिथून जसा आहात तिथून व्यवसाय सुरू करू शकता. मग या संधीबद्दल ऐकून घ्यायला आवडेल का तुम्हाला? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मधूनच स्किप करू नका. तुम्हाला कम्प्लीट आयडिया येऊन जाईल हा बिझनेस काय आहे. बघा तर मित्रांनो, ही संधी आपल्याला नेटवर्क बिझनेस या क्षेत्रातून उपलब्ध आहे. नेटवर्क बिझनेस म्हणजे डायरेक्ट सेलिंग, डायरेक्ट मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग, MLM, मल्टी लेवल मार्केटिंग, अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला ओळखतो. आता हे शब्द ऐकले की बरेचसे जण म्हणतील मग हे काहीतरी फसवायचं दिसतंय. थांबा मित्रांनो, थांबा. तुम्ही पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर ठरवा. प्लीज, आय काइंडली रिक्वेस्ट यू. म्हणजे हा सालार मूव्ही मधला डायलॉग आहे ऍक्च्युली. मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या संधीपासून वंचित राहू नये मित्रांनो. त्यामुळे मीही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर ठरवा की हे करण्यासारखं आहे का नाही, आपण करू शकतो की नाही. बरोबर, असा एरवी आपला खूप वेळ वाया जातो सोशल मीडियावरती, इकडे तिकडे सगळीकडे. तर ही एक बिझनेस अपॉर्च्युनिटी, ही पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. हा नेटवर्क बिझनेस म्हणजे येणाऱ्या काळाचा, भविष्याचा बिझनेस आहे. ही काळाची गरज होणार आहे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो. आज तुम्ही टाटा, बिर्ला, अंबानी, बिल गेट्स, जेफ बेझोस, एलॉन मस्क अशा सगळे जर मोठे व्यावसायिक या सर्वांचं जर म्हणणं ऐकलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नेटवर्किंग करा. येणाऱ्या काळामध्ये नेटवर्किंग या क्षेत्रातून तुम्हाला खूप चांगली करिअरची संधी आहे. तुम्ही याच्यामध्ये खूप कमी कालावधीमध्ये तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. तुमच्या पिढ्यानं पिढ्या यामध्ये सेट होतील. आज फक्त भारतातून 7,000 कोटीचा टर्नओव्हर ह्या नेटवर्क इंडस्ट्री मधून होतोय. 7,000 कोटी कशाला म्हणतात बघा. आणि वर्ल्ड वाईड जर सध्याचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर $168 बिलियन एवढा प्रचंड टर्नओव्हर जगभरातून नेटवर्क इंडस्ट्री मधून होतो. आणि हे जर आपल्या रुपीज मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर $168 बिलियन आणि सध्याचा करन्सी रेट जर पाहिला तर काहीतरी $83 रेट आहे सध्या. तर जवळपास 14 लाख कोटी एवढा प्रचंड टर्नओव्हर या क्षेत्रातून होतोय. 14 लाख कोटी रुपीज. मग आता भारताचं जर कॅल्क्युलेशन केलं, भारताचं त्याच्यामध्ये किती 7,000 कोटीचा वाटा आहे सध्या. पण येणाऱ्या काळामध्ये आता जे काही सगळे मोठे बिझनेसमॅन आहेत त्या सर्वांचं असं म्हणणं आहे की हा टर्नओव्हर आपला 7,000 कोटीवरनं 9-10 पटीने वाढून अगदी 70,000 कोटीच्या घरात जाणार आहे. 70,000 कोटी. मग विचार करा की त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे. तर तुम्ही ह्या क्षेत्राला ओळखा मित्रांनो, आणि याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम मध्ये का होईना पण सुरुवात करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 100% ह्याच्यातून एवढा बेनिफिट भेटेल की नंतर तुमच्याच आसपास असलेले जे नको म्हणलेले लोक आहेत ते उद्या पछतावतील की अरे यार, आपल्याला त्यावेळेस ते सांगत होते, आपण नकार दिला त्यांना, किंवा त्या क्षेत्राची काय डेप्थ आहे ते जाणून न घेताच आपण त्याला दुरूनच नमस्कार घातला. तर ह्याचा उद्याच्याला पश्चाताप होईल मित्रांनो. आज काय होते की फसवणूक झाली बऱ्याचशा कंपन्यांच्या माध्यमातून, त्यामुळे लोकांचा विश्वास उडालेला आहे ह्याच्यावरचा. परंतु मित्रांनो, ह्यामध्ये कंपनी सिलेक्शन खूप महत्वाचं राहतं. कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत ते बघितले पाहिजेत, कंपनीची हिस्ट्री पाहिली पाहिजे, कंपनीचा प्लॅन कसा आहे ते बघितला पाहिजे, कंपनी किती वर्षांपासून सुरू आहे ते पाहिलं पाहिजे, आणि त्यानंतर मग अशा कंपनीमध्ये आपण डिसिजन घेतला पाहिजे. तो आज मार्केटमध्ये कसं आहे की भरपूर साऱ्या कंपन्या या नेटवर्किंग क्षेत्रामध्ये काम करतात. आणि त्यामध्ये मी स्वतः अनुभवलेली आणि मागच्या 3 वर्षापासून काम करतोय अशी कंपनी म्हणजे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सातारा. मित्रांनो, या कंपनीची सुरुवात 2008 साली महाराष्ट्रातील सातारा येथून आदरणीय डॉक्टर श्री रमेश पाटील सर, MD मेडिसिन गोल्ड मेडलिस्ट 2 टाइम्स, यांनी त्यांचे सहकारी मित्र आदरणीय श्री प्रकाश खलाटे सर आणि आदरणीय श्री शशिकांतजी गुळुमकर सर यांच्यासोबत मिळून केली. मित्रांनो, आदरणीय पाटील सर यांचं नाव भारत तसेच विदेशातही मोठ्या गौरवाने घेतलं जातं. 45 वर्षांपेक्षा अधिकची त्यांची मेडिकल फील्ड मधली प्रॅक्टिस आहे. त्यांची इंडियाच्या टॉप 100 मध्ये येणारी स्वतःची कॅथ लॅब आहे. आणि तसेच त्यांची पुणे आणि सातारा या ठिकाणी 100 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. त्याचबरोबर त्यांची 2 मुलं आणि 2 सुना हे देखील MD-MS डॉक्टर्स आहेत.
म्हणजे ह्या डॉक्टर घराण्याने या कंपनीची सुरुवात केलेली मित्रांनो. आणि 2008 पासून महाराष्ट्रातील साताऱ्यातून सुरुवात करत आज 15 वर्षांचा यशस्वी पल्ला या कंपनीने पूर्ण केलेला आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यातून सुरू झालेली कंपनी संपूर्ण भारतभरामध्ये आज बिझनेस करते. 28च्या 28 स्टेट्स मध्ये कंपनीचा बिझनेस आहे. त्याचबरोबर विदेशातही कंपनीने बिझनेस सुरू केलेला आहे. म्हणजे रिसेंटली आपण दुबई या शहरामध्ये सुद्धा बिझनेस सुरू झालेला आहे आपल्या कंपनीचा. आणि येणाऱ्या काही काळामध्ये अजून एक 5-6 कंट्रीज मध्ये आपल्या कंपनीचे ऑफिसेस ओपनिंग प्रोसेस सुरू आहे. तर वर्ल्ड वाईड आपला हा बिझनेस अशा पद्धतीने ग्रो होत जाणार आहे. आरोग्याच्या क्षेत्रातून कॅप्सुलिमुरीच्या एका प्रोडक्ट पासून सुरू झालेली कंपनी आज पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळी रेंज आलेली आहे कंपनीची आयुर्वेदिक मधून. कुठलेही साईड इफेक्ट नाही तर 100% चांगले रिझल्ट आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये 25+ प्रोडक्टची रेंज आलेली आहे. एक से बडकर एक प्रोडक्ट आहेत छान. त्यानंतर कॅटल फीड मध्ये रेंज आहे. त्यानंतर कॉस्मेटिक मध्ये हर्बल कॉस्मेटिकचे सगळे प्रोडक्ट आहेत. त्याचबरोबर होम केअर बेबी केअरची रेंज देखील उपलब्ध झालेली आहे. आणि ग्रोसरी सुद्धा सुरू केलेली आहे. आणि आता रिसेंटली न्यूट्रा हर्ब्स म्हणून 31 प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत. तर एवढे A1 प्रोडक्ट आहेत की तुम्हाला वापरल्यानंतर लक्षात येईल की काय लेवलचे प्रोडक्ट आहेत. तर अशा 350 पेक्षा अधिक जास्त प्रोडक्ट घेऊन ही कंपनी अगदी घराघरात दारादारात पोहोचत आहे मित्रांनो. आणि एक रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध करून देते. एक बिझनेसची चांगली संधी क्रिएट करून देते मित्रांनो. आज लाखो लोकांचं करिअर या बिझनेस मधून घडत आहे धन्वंतरीच्या माध्यमातून मित्रांनो. तुम्ही पण त्यापैकी एक होऊ शकता. आणि कंपनीचं जे मिशन आहे हेल्दी आणि वेल्दी इंडिया बट नाऊ इट बिकम्स वर्ल्ड, म्हणजे आरोग्यदायी आणि संपत्ती संपन्न भारत. पण आता हे मिशन जगासाठी कंपनीचं उद्दिष्ट आहे. म्हणजे असं एकदम छान आणि निर्मळ पावित्र्य मनाचं उद्दिष्ट असलेली ही कंपनी वेगाने पसरत आहे मित्रांनो. 15 लाखांहून जास्त डिस्ट्रीब्युटर्स ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतात. यामध्ये शेतकरी, मजूर, वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, शिक्षित, बेरोजगार अशी सगळ्या प्रकारची लोक याच्यामध्ये काम करतात मित्रांनो. तुम्हाला पाहायला भेटतील. कंपनीचे प्रोग्राम नेहमी होतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोग्राम असतात. गाव लेवलला जाऊन देखील ऍग्रिकल्चर त्याचबरोबर आरोग्यविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि त्या माध्यमातून प्रसार केला जातो. अगदी घरोघरी दारादारात जाऊन ही कंपनी पोहोचत आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये अगदी महिन्याला 5,000 रुपयापासून ते महिना 20-25 लाख इन्कम घेणारी महारथी या कंपनीमध्ये आहेत. आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या रूल्स रेग्युलेशन्सला पकडून कंपनी आहे. प्रोडक्ट आपल्या दररोजच्या गरजेचे आहेत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला सगळं गुड मॉर्निंग टू गुड नाईट आयुर्वेदिक सेंद्रिय ह्या फॉर्मॅट मधून पुरवायचं मिशन आहे. मग याच्यावरती आभाळ का कोसळेल. बऱ्याचशा लोकांना असा संशय येतो की या कंपन्यांचं काय खरं नसतं, उद्याच्याला जाऊन कुठेही कोलमडतील आणि प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो. तेवढ्या पुरतच ते त्याच्यामध्ये हिट होतात. त्यानंतर परत चला एकदम त्यांचं डगमगतं. तर मित्रांनो असं प्युअर आणि पवित्र मिशन असलेली कंपनी का बंद पडेल मला सांगा. आणि प्रोडक्ट जर आपल्या दैनंदिन गरजेचे आहेत तर त्याची गरज आहे ना, येणाऱ्या काळाची गरज आहे सेंद्रिय आणि आयुर्वेदिक म्हणजे, बरोबर की नाही. बघा मित्रांनो सध्या WHO असा रिपोर्ट आहे की WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, यांचा असा रिपोर्ट आहे सध्याचा की येत्या 5 वर्षानंतर प्रत्येक 5 लोकांमागे एक कॅन्सरचा पेशंट असेल. म्हणजे अगदी घराघरात कॅन्सरचा पेशंट होईल. आणि कॅन्सरवरती उपचार आहे का हो? नाही. आणि हा कॅन्सर कशामुळे वाढत चाललाय. आज ज्या पद्धतीने आपण शेती करतोय, पाणी दूषित झालेलं आहे, हवा प्रदूषित झालेली आहे आणि शेतीमध्ये आपण रासायनिक खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं यांचा अतिरेक करतोय आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणजे हा कॅन्सर वाढत चाललाय. आज खूप कमी वयामध्ये BP शुगरचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असे आरोग्याचे गंभीर प्रॉब्लेम होऊ लागले आहेत मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता आपली जी FAO आहे म्हणजे फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, यांचा सुद्धा सध्याचा असा अहवाल आहे की 2050 पर्यंत जगातील 30% जमिनी नापीक होतील. म्हणजे वाढत्या लोकसंख्येत जर विचार केला आणि 30% जमिनी जर नापीक झाल्या तर मित्रांनो खाण्यासाठी किती तुटवडा पडेल बघा. अगदी माणसांना तोडून खातील अशी भयानक परिस्थिती येणार आहे भविष्यामध्ये. तर मित्रांनो यामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आयुर्वेदिक ही काळाची गरज आहे. तर त्याच्यामध्ये कंपनी गेल्या 15 वर्षापासून काम करते. गव्हर्नमेंटच्या सगळ्या नियमांना पकडून आहे. आणि एवढा मोठा परिवार 15 लाखांचा घेऊन चाललेली कंपनी ग्रो करत चाललेली आहे कंटिन्युअसली. भारतातून विदेशातही कंपनीचा विस्तार सुरू झालेला आहे. तर मित्रांनो कुठेही शंका घ्यायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही आहे तिथून हा बिझनेस आजपासून सुरू करू शकता. तर हा बिझनेस काय आहे, याच्यामधून इन्कम कशा पद्धतीने येतो, याविषयी आता आपण येणाऱ्या वेळेमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो चला त्यामध्ये आपण सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर की पारंपरिक व्यवसाय आणि नेटवर्क बिझनेस ह्या क्षेत्रामध्ये काय फरक आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हा नेटवर्किंग मधल्या कंपन्या पैसे वाटतात कुठून, देतात कुठून एवढा, नाही का. म्हणजे ह्या नेटवर्किंग मधल्या कंपन्या काय कुठं चंद्रावर प्लॉटिंग करतात
की शेअर मार्केटमध्ये मोठा पैसा लावतात आणि तो लोकांना देतात, असं बऱ्याच जणांचा समज होतो की तर ह्याच्यामध्ये ह्या नेटवर्किंग मध्ये एवढे पैसे येतात कुठून, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर आता मी ते थोडक्यात तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो. बघा, आपण पहिलं क्षेत्र बघूयात, पारंपरिक व्यवसाय कशा पद्धतीने चालतो. या ठिकाणी माल तयार करणारी कंपनी आहे जी प्रोडक्ट बनवते, बरोबर, काहीतरी प्रोडक्ट बनवते कंपनी. त्यानंतर ही कंपनीकडनं पुढे जातं ते कॅरी अँड फॉरवर्ड, राज्य लेवल स्टॉकिस्ट. इथून काय होतं की ते डिस्ट्रिक्ट लेवलच्या डीलरकडे जातं. त्यानंतर पुढे ते जातं तालुका लेवलला. तालुका लेवलला कोण असतात, होलसेलर म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर रिटेलर. रिटेलर म्हणजे दुकानदार. हा कुठं बसलेला असतो, आपल्या गाव लेवलला. ओके. आणि त्यानंतर मग इथून कस्टमर तो प्रोडक्ट विकत घेतो. आणि याच्यामध्ये पण काय असतं, आता आपण टीव्ही वरती जाहिराती वगैरे बघतो सगळ्या ह्याच्या, नाही का, कुठले साबण आले, शॅम्पू आले किंवा कुठल्याही कंपनीचे काय प्रोडक्ट आले, जाहिरात करतात. आणि मग त्या मॉडेल्सला किंवा हिरो हिरोईनला पाहून मग हा कस्टमर अट्रॅक्ट होऊन डोळे झाकून ते प्रोडक्ट घेतो, बरोबर. आता समजा इथं जाहिरात हे एक डिपार्टमेंट आहे आणि ह्या सगळ्या सिस्टीम मधून कस्टमर कडे जात. म्हणजे बघा, XYZ एखादी वस्तू, या समजा तिची MRP आहे 100 रुपये, असं आपण समजू की एखादी वस्तू 100 रुपयाची. तर ती कंपनी काय करते की काहीतरी 5-10 रुपयाला तयार करून पुढं स्टॉकिस्टला देते. स्टॉकिस्ट काय करतात, त्याच्यावरती त्यांची 3% वाढवतात. जेवढ्या किमतीला त्यांना कंपनीकडनं मिळाले त्याच्यावरती 3% त्यांचे वाढवतात. त्यानंतर जिल्हा लेवलचे डीलर काय करतात, राज्य लेवलवाल्यांकडनं, राज्य लेवलचे जे स्टॉकिस्ट आहे त्यांच्याकडनं आणले त्याच्यावरती 5% चढवतात. त्यानंतर त्याच्या पुढे तालुका लेवलवाली काय करतात, त्याच्यावरती 7 ते 8% लावतात. त्यानंतर रिटेलर काय करतो, त्याच्यावरती अगदी 15% 25% शेवटी त्याने भांडवल लावलेलं आहे, त्यामुळे तो त्याचा मार्जिन त्याच्यावरती घेणार आहे, बरोबर. आणि हे जाहिरातवाले काय करतात, त्यामध्ये 30% चार्जेस आकारतात. म्हणजे एखाद्या वस्तूची जाहिरात जर करायची झाली तर अगदी 15 सेकंद किंवा 30 सेकंदाच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये वाचावे लागतात. या सगळ्या सिस्टीम मधून 60 ते 70% त्या वस्तूची किंमत वाढून ही वस्तू कस्टमरला MRP न भेटते. कस्टमर म्हणजे काय, कष्ट कर आणि मर, म्हणजे त्याला नाव पण एकदम चांगलं दिलेलं आहे. म्हणजे ही वस्तू ह्या सगळ्या सिस्टीम मधून काय होते, कंपनी डायरेक्ट कस्टमरला विकू शकते का, तेवढ्या प्रमाणात कस्टमरांच्या प्रत्येकाच्या दारात जाऊ शकते का कंपनी डायरेक्टली स्वतःच्या माध्यमातून, नाही. तर ती ह्या सगळ्या सिस्टीम मधून कस्टमर पर्यंत पोहोचते आणि कस्टमरला त्या वस्तू MRP न भेटतात. मग आता बघा, याच्यामध्ये आपलं जे नेटवर्क बिझनेस आहे, याला तुम्ही नेटवर्क बिझनेस, MLM, डायरेक्ट मार्केटिंग या नावाने बोलू शकता. तर याच्यामध्ये काय वेगळं आहे, इथं कंपनी माल तयार करणारी आणि इकडे कस्टमर आहे. तर ह्या दोन्हीच्या मध्ये एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स. म्हणजे इथं जी काय 60-70% वाटली जायची ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये, ती इथं काय होतात की ही 60 ते 70% येत नाही, ह्या दोघांमध्ये वाटली जातात. आणि ह्या वस्तू कस्टमरला DP रेटने भेटतात. म्हणजे काय चुकीचं आहे का याच्यामध्ये, बरोबर आहे का, अलग लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे ही 60-70% ह्या ट्रॅडिशनल आपल्या पारंपरिक व्यवसाय कशा पद्धतीने चालतोय, तर ही सगळी चेन सिस्टीमच झाली गो शेवटी. ही पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने कस्टमरला मिळतंय. म्हणजे ती पण ऍक्च्युली हे पण नेटवर्किंगच झालेलं आहे. प्रत्येकाने त्याच्यावर आपापला जो काय प्रॉफिट आहे तो लावलेला आहे आणि त्यानुसार पुढे वस्तू ती ट्रान्सफर केलेली आहे. तर तसं ह्याच्यामध्ये काय, कंपनी ते कस्टमर ह्याच्यामध्ये फक्त एकच आहे, डिस्ट्रीब्युटर्स. आणि मग ही 60-70% जी ह्या सगळ्या सिस्टीम मधून वाटली जाणार होती सगळ्यांमध्ये, ती ही तर डिस्ट्रीब्युटर्स आणि कस्टमर ह्याच्यामध्ये वाटली जातात. कस्टमरचा एक फायदा काय होतो की कंपनी रेटने प्रोडक्ट कस्टमरला भेटतात आणि चांगली सर्व्हिस भेटते जागेवरती, बरोबर. तर हा बेनिफिट नेटवर्क बिझनेस मधून होतो. म्हणजे मग ह्याच्यात चुकीचं काय आहे का, चुकीचं म्हणजे कुठून पैसा येतो, तर इथं जो पैसा खर्च होणार होता तोच पैसा नेटवर्क बिझनेस मध्ये या ठिकाणी वाटला जातो. क्लिअर, म्हणजे चुकीचं काय नाही ह्याच्यामध्ये. आणि गव्हर्नमेंटने लिगली ऑथराईज केलं ह्या बिझनेसला, त्यामुळे घाबरायचे काहीच कारण नाही. आता याच्यामध्ये करिअर करायला चांगला स्कोप आहे येणाऱ्या काळामध्ये. अगदी 5-10 वर्षानंतर ह्या क्षेत्राला असं महत्व येईल की अगदी मुली पाहायला गेल्यावर सुद्धा म्हणतील की तुमचा मुलगा नेटवर्किंग करतो का. आणि आज तुम्हाला हसू येईल ह्या गोष्टीवरती, पण येणाऱ्या काळामधली ही गरज होणार आहे, लक्षात येईल हळूहळू.
तर आता आपण बघूयात की मार्केटमध्ये अनेक साऱ्या कंपनीज आहेत, मग यामध्ये धन्वंतरीच का? आता धन्वंतरीची पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला सांगितली, परंतु काही की पॉइंट्स आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला मी असं सांगेल की तुम्ही धन्वंतरीच का करावी. तर ते आता आपण वन बाय वन बघूयात. त्यातलं एक आहे की धन्वंतरीमध्ये लाईफ टाइम फ्री रजिस्ट्रेशन, म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते लाईफ टाइम साठी कायमचं राहणार आहे आपलं, आणि त्यासाठी KYC करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ID साईज फोटो आणि बँक पासबुक ह्या गोष्टी KYC साठी लागतात. त्याच्यावरती तुम्हाला तुमचं काय पेमेंट असेल ते महिन्याला जमा होऊन जातं. प्रत्येक महिन्याला पेमेंट जमा होतं टायमिंगला. दुसरी गोष्ट आहे, त्यानंतर तुम्हाला कुठलेही रिन्युअल चार्जेस नाहीत. नो रिन्युअल चार्जेस म्हणजे आपण बघतो ना की आपलं ATM कार्ड असेल किंवा लायसन असेल ते एक्सपायर होतं आणि मग आपल्याला रिन्यू करून घ्यावं लागतं, किंवा बऱ्याचशा कंपन्यांमध्ये रिन्युअलसाठी चार्जेस घेतले जातात. तसं धन्वंतरीमध्ये तुमचं 2 वर्ष झालं अकाउंट काढून, वर्ष झालं, 10 वर्ष झालं, आता ते तुम्हाला रिन्यू करावं लागतंय अशी सिस्टीम नाही. एकदा ओपन केलं ते कायमच राहिलं. त्यानंतर नो रिपर्चेस कंपल्शन, खरेदी करण्याचं कुठलंही तुम्हाला सक्ती नाही. तुम्हाला जे काही प्रत्येक महिन्याला लागतंय तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकता. या महिन्यात लागेल, पुढच्या महिन्यात लागेल, त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्या गरजेनुसार तुम्ही वस्तू घेऊ शकता. कुठलंही कंपल्शन नाही तसं. त्यानंतर नो डिडक्टिंग चार्जेस, कुठलेही छुपे चार्जेस नाहीत. 5वी गोष्ट आहे नॉन झिरो बिझनेस, नो झिरो बिझनेस. म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये असं आहे की तुम्ही प्रत्येक महिन्याला जरी कुठल्याही रँकला पोहोचलात तरी पुढच्या महिन्यात परत तुम्ही शून्याला येता. तर आपल्या धन्वंतरीमध्ये तसं नाही. तुम्ही जिथं पोहोचलात तिथून पुढे म्हणजे क्युम्युलेटिव्ह बिझनेस प्लॅन आहे. आपला बिझनेस शून्य होत नाही. फक्त ज्या त्या महिन्याचा बेनिफिट ज्या त्या महिन्यात भेटेल आपल्याला, आणि आपलं प्रमोशन होण्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये आपला बिझनेस प्लस असा काउंट होत जाईल. हा एक बेनिफिट आपल्या धन्वंतरीमध्ये वेगळा आहे बाकीच्या कंपन्यांपेक्षा. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नॉमिनी फॅसिलिटी आहे, म्हणजे जिंदगी के साथ बिन बात भी. आता समजा आपण बघतोय की गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पेन्शन काय की तो व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत भेटते, त्यानंतर व्यक्ती गेला की मग पेन्शन बंद होते भेटायची, बरोबर. तर आपल्या याच्यामध्ये काय आहे की नॉमिनी सिस्टीम आहे. तो व्यक्ती गेल्यानंतर त्याने जो कोण वारस लावलेला असेल तर त्याला त्याचा बेनिफिट ट्रान्सफर होतो. म्हणजे समजा आम्ही आता मोठ्या प्रमाणात काम करतो, उद्या दुर्दैवाने आमचं जर काय बरं वाईट झालं तर आमच्या खाली जे नेटवर्क सेट झालेलं आहे त्याच्या माध्यमातून जो टर्नओव्हर होतोय आणि त्याचा जो काही इन्कम येतोय तो आमच्या नॉमिनीला जो कोणी दिला लावलेला आहे आपण त्याला भेटतो. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि बात भी अशा पद्धतीने चांगला आहे. ओके. त्यानंतर 7वी गोष्ट आहे कॅशबॅक. प्रत्येक प्रोडक्टला आपल्याला कॅशबॅक भेटतो. त्याच्या किमतीनुसार त्याला जो काय त्याच्या बिझनेस व्हॅल्यूनुसार जो काय कॅशबॅक असेल तो दर महिन्याला भेटतो. आणि आपला जो इन्कम आहे प्रत्येक महिन्याचा कॅशबॅक असेल, इन्कम असेल, तो सगळा इन्कम काय दर महिन्याला 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याचा इन्कम महिन्याला जमा होऊन जातो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या धन्वंतरीमध्ये इतर कंपन्यांपेक्षा वेगळ्या आहेत, ज्याचा नक्कीच आपल्याला बेनिफिट भेटतो. मित्रांनो, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही म्हणाल की इन्कम काय, काम कसं करावं लागतं की ज्याच्या माध्यमातून आम्हाला इन्कम येतो, किंवा बिझनेस कशा पद्धतीने करायचा आहे की ज्या माध्यमातून आपल्याला इन्कम येतो. तर चला तर मग आपण आता ते जाणून घेऊयात. तर आता तुम्ही हे विचाराल की धन्वंतरीमध्ये जॉईन करण्यासाठी काय लागतं. तर मित्रांनो, धन्वंतरीमध्ये जॉईन करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ID साईज फोटो आणि बँक पासबुक ही 4 डॉक्युमेंट लागतात. आणि धन्वंतरीमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला बाकीच्या कंपन्यांसारखी टाकाटाकी सिस्टीम नाही. म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांचं असतं की 10,000चं घ्या, 20,000चं घ्या, 50चं घ्या, 1,00,000चं घ्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते जॉईनिंग करण्यासाठी अमाऊंट चार्जेस आकारतात. तर मित्रांनो, धन्वंतरीमध्ये तशी सिस्टीम नाही, घाबरून जायची कारण नाही. तुम्ही फक्त कॅप्सूल इम्युरिच हा हेल्थ मधला जो आपला प्रोडक्ट आहे, गिर गायच्या दुधाच्या चिकापासून बनवलेले कॅप्सूल, 120 कॅप्सूलची डबी, त्या एका बॉटल पासून पण तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा ऍग्रिकल्चर मधला जो आपला सगळ्यात आवडीचा प्रोडक्ट सगळ्यांचा RPS 76 या प्रोडक्ट पासून सुद्धा तुम्ही जॉईनिंग करू शकता 1 लिटर मध्ये. म्हणजे जॉईनिंगचा अमाऊंट आता हा एक चार्ट दिसतोय तुम्हाला की त्याच्यामध्ये दिलंय बघा, कॅप्सूल इम्युरिच आपल्याला एक 6 ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये. तर कॅप्सूल इम्युरिचची एक बॉटल 120 कॅप्सूलची त्याची MRP आहे 1700, DP प्राइस आहे 1350. तर तुम्ही त्या एका बॉटल पासून जॉईन होऊ शकता.
कोणी 2 बॉटल घेऊन जॉईन होईल का तर 2 बॉटल वरती एक 75 कॅप्सूलची बॉटल फ्री भेटेल, किंवा एखादा 3 बॉटल घेली मुरीजच्या आणि त्याच्यावरती त्याला एक 120 कॅप्सूलची मोठी बॉटल फ्री भेटेल. म्हणजे जॉईनिंगला त्याला इन्कम भेटला. चला म्हणजे बघा की जॉईनिंग साठी सुद्धा हा क्रायटेरिया किती चांगला ठेवलाय बघा कंपनीने. त्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये जे काम करणारे मंडळी आहेत ते काय विचार करतील की आरपीएस 1 लिटरने आता ज्याची ताकद समोर ज्याची जेवढी त्याच्यानुसार आपण त्याला जॉईन करू शकतो. समजा ज्याची अर्धा 1-2 एकर शेती तो 1 लिटर घेऊन जॉईन होईल, ज्याच्याकडे जास्त शेती तो 2 लिटर घेईल आणि त्याला त्याच्यावरती अर्धा लिटरची बॉटल फ्री भेटेल, म्हणजे 700 रुपये डीपीची एक बॉटल फ्री भेटेल. त्यानंतर कोणी 3 लिटर घेईल आणि 3 लिटर वरती त्याला 1 लिटरची 1400 रुपयाची बॉटल फ्री भेटेल. म्हणजे अशात तुम्हाला एक ऑप्शन दिले ते ऍग्रिकल्चर आणि हेल्थ मध्ये, ज्याच्या माध्यमातून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर पशुवर्धिनी म्हणून एक किट आहे, त्याच्यामध्ये 6 बॉटल आहेत 600 ग्रॅमच्या. तर त्याच्यावरती तुम्हाला 4200चं ते किट आहे आणि त्याच्यावरती 2 बॉटल 600 ग्रॅमच्या फ्री भेटतात. म्हणजे तिथं 700-1400 रुपयाचा बेनिफिट झाला 4200च्या मागे जॉईनिंगच्या मागे तुमचा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या जनावरांचे डॉक्टर असतील तर तुम्ही तशा पद्धतीने त्यांना जॉईन करू शकता. त्यानंतर आता रिसेंटली न्यूट्रा हब्स मध्ये एक जबरदस्त प्रोडक्ट आलेला आहे, तो म्हणजे नवचेतना कल्पम. कंपनीने तो सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, त्याच्यापासून पण जॉईन करू शकतो. त्याचे 2,000-2,500 MRP आहे आणि 2,000 DP आहे. एकदम जबरदस्त असा प्रोडक्ट आहे, संपूर्ण शरीरावरती आपल्याला बेनिफिशियल असा टाईपचा प्रोडक्ट आहे तो. त्यानंतर मत्स्यवर्धिनी म्हणून किट आहे, त्याच्या माध्यमातूनही तुम्ही जॉईन करू शकता. तर चॉईस इज युअर्स, तुम्हाला कुठल्या पद्धतीने जॉईन करायचंय त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. ओके, तर आता त्याच्यामध्ये हा जो इन्कम आहे जॉईनिंग केल्यानंतर कशा पद्धतीने इन्कम येतो याला आपण म्हणतो जॉईनिंग इन्कम. इंग्लिशमध्ये त्याला विड्थ परफॉर्मन्स बोनस असं नाव आहे. आणि हा इन्कम आठवड्याला येतो, प्रत्येक आठवड्याला इन्कम येतो. सोमवार ते रविवार पर्यंत जो काय आपण जॉईनिंग करणार आहे त्याचा बेनिफिट आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये लगेच मंगळवार, बुधवार, गुरुवार पर्यंत भेटून जाणार आहे. तर आता समजा एखादा व्यक्ती आहे तो धन्वंतरीकडे जॉईन झाला, त्याने 1 लिटर आरपीएस घेतलं किंवा एक हिमुरीज घेतली मोठी कॅप्सूलचे डबे आणि तो जॉईन झाला. आणि त्यानं काय केलं, त्याच्या अंडर पण तशाच पद्धतीने असे किती हॉरिझॉन्टल मध्ये लोक जोडू शकतो, याला काही लिमिट नाही आपल्या ह्याच्यामध्ये. आपलं विड्थ आणि डेप्थ मध्ये आपल्याला काही लिमिटेशन नाही. हा एक प्लस पॉइंट आहे आपल्या धन्वंतरीचा, की आपल्याला प्लॅन मध्ये इन्कम साठी खाली डेप्थला आणि विड्थला काही लिमिट नाही, मी कितीही करू शकता. ओके, एक उदाहरण म्हणून सांगतोय मी तुम्हाला, आणि हे सगळं सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करतं, हे समजावं म्हणून सांगतोय मी तुम्हाला. नाहीतर ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा ज्यांना हिशोब वगैरे ज्यांचे कसे असतात ते लोक घाबरतील की म्हणतील हे काही कॅल्क्युलेशन सांगायला हे आपल्या डोक्याच्या वरनं चाललं. तर घाबरू नका मित्रांनो, तुम्ही काय करायचंय, ज्या लोकांना सांगता येते, जे शिकलेले त्या लोकांना जॉईन करायचं. त्या लोकांना तुम्ही ज्यांच्या मार्फत जॉईन झाला त्यांच्यासोबत बसवायचं आणि त्यांना ते कॅल्क्युलेशन समजायला लावायचं. त्यामुळे घाबरायची गरज नाही. तर आता याच्यामध्ये समजा यांनी एक बॉटल घेऊन जॉईन केलेलं आहे ह्यांना. ओके, तर आरपीएस 76 1 लिटरचं उदाहरण घेऊ आपण. आरपीएस 76 1 लिटर किंवा इमुरिच 120 कॅप्सूल. ही बॉटल किती, आपली 1400ची बॉटल आहे डीपीची, 1400 डीपी. आणि ह्याची बीव्ही किती, 600 बीव्ही. ही बॉटल कितीची, 1350 डीपी, ही जी 1700 किंमत आहे, 1350 आपल्याला भेटते रजिस्ट्रेशन केल्यावर. आणि याचं पण 600 बीव्ही. हे बीव्ही म्हणजे काय हो, तुम्ही म्हणताल आता हे बीव्ही काय बाबा, ही काय भानगड आहे. तर बीव्ही ही त्याची एक व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण जसे पैसे रुपयामध्ये मोजतो ना, तसा आपला बिझनेस हा बीव्ही मध्ये मोजला जातो. आणि प्रत्येक प्रोडक्टच्या किमतीनुसार त्याला कंपनीने बीव्ही दिलेत. म्हणजे समजा साबण, पेस्ट, त्यानंतर आपलं शॅम्पू, तेल असेल, ह्याच्या सगळ्याचे त्याच्या किमतीप्रमाणे 5, 10, 20, 50 असे बीव्ही दिलेले आहेत कंपनीने प्रत्येक प्रोडक्टला. आणि त्या बीव्ही मध्ये आपला बिझनेस कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्यानुसार आपलं प्रमोशन होतं. तर या लाईन मध्ये समजा ही ए लाईन आहे, याच्यामध्ये 10 जॉईन झाले आपल्याला लोक. या बी लाईन मध्ये समजा 5 लोक जॉईन झाले. सी लाईन मध्ये समजा 2 लोक जॉईन झाले. आणि हे डी आणि ई लाईन मध्ये समजा हे लोक निकम्मे निघाले, ह्यांना काही जोडता आलं नाही. ही जॉईन झाली पण ह्यांच्या खाली कोणी जॉईन केलं नाही. असं राग मानू नका, समजा त्यांच्याकडनं जॉईनिंग आले नाहीत. ओके, तर आता समजा याच्यामध्ये आपण बघतोय की सगळ्यात जास्त लाईन जॉईनिंग कुठल्या लाईन मध्ये झाले तो, तर त्या ए लाईन मध्ये दिसतात 10 जॉईनिंग सगळ्यात जास्त. ए लाईन म्हणजे आपली काय झाली, पॉवर लाईन झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या कुठल्या लाईन मध्ये सगळ्यात जास्त येतं, तर इथं बी लाईन मध्ये दिसतात, बरोबर. त्यानंतर सी लाईन मध्ये गेले.
तर याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू पहिल्यांदा की 10 जॉईन आहेत ते आपल्या समजा 1 लिटर किंवा 1 इमुरेशन आल्यात म्हणजे त्याचे किती 600 बीव्ही येतं. मग 600 बीव्ही प्रमाणे 10 जॉईनिंगचे टोटल बीव्ही किती झाले हे कॅल्क्युलेट करू आपण. किती झाले हो हे 6000 बीव्ही झाले. 6000 बीव्ही. त्यानंतर इथं 5 जॉईनिंगचे 600 बीव्ही न किती झाले 5 7 30 3000 बीव्ही झाले या ठिकाणी. त्यानंतर इथं 2 जॉईन झाले तिथं पण 600 बीव्ही न एक उदाहरण म्हणून घेऊन बोलतोय आपण. तुम्ही असं पण करू शकता 2 लिटर आरपीएस किंवा 2 इमुरेज 3 आरपीएस किंवा 3 इमुरेजच्या बॉटल ह्या पद्धतीने पण तुम्ही जॉईन करू शकता. मग 2 बॉटलच्या ह्याला किती 600 1200 बीव्ही झाले. 3 बॉटलच्या ह्याला 1800 बीव्ही झाले. म्हणजे एका बॉटलला किती 600 बीव्ही 3 बॉटलचे किती 1800 बीव्ही झाले. म्हणजे असं जे आहे ना तुम्ही जॉईन कराल बीव्हीच्या अगेन्स्ट आपल्याला कमिशन भेटणार आहे मित्रांनो. तर बघा इथं हे 1200 बीव्ही झाले. ओके. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की ए आणि बी लाईन मध्ये पेअर मॅच कितीची होती 3000 बीव्हीची. मग 3000 बीव्ही गुणुले 20%. 20% कसं आलं तर तुम्ही म्हणताल ते 20% लक्षात ठेवायचं की पहिल्या 2 लाईन साठी जी पॉवर लाईन आणि त्याच्यानंतरची जी दुसरी मोठी लाईन आहे ज्या जॉईनिंग जास्त आल्यात त्या 2 लाईन साठी कंपनी 20% देते असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे या लाईनचं काय होतं की पॉवर लाईनची 2% भेटतात आपल्याला. आता हे 20% बी कसे येतात सांगतोय तुम्हाला मी. दुसऱ्या त्याच्यानंतर दुसरी कुठली लाईन जास्त असेल त्या लाईनचे 18% भेटतात. त्यानंतरची तिसरी लाईन कुठली जास्त असेल त्याच्यामध्ये 20% भेटतात. त्यानंतर 22%. अशा जसं लाईन वाढतील तसं ते वाढत जातं. आणि 24% हे मॅक्स भेटतं आपल्याला. म्हणजे इकडे कितीही लाईन असतील तर ते 24% तिथपर्यंत आपल्याला भेटणार आहे. तर बघा इथं ह्या 2 लाईन 18 आणि 2 किती 20% झाले. या दोन्हीमध्ये कॉमन आकडा कुठला आहे 3000 बीव्ही. मग 3000 बीव्हीचे आपल्याला किती भेटणार ह्या लाईनचे 2% ह्या लाईनचे 18% असे 20% भेटणार. तर ती अमाऊंट किती येते एक 600 रुपये येते. म्हणजे ह्या 2 लाईन मधनं 5 जॉईनिंगची जोडी मॅच झाली आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 600 रुपये आले. बरोबर. आता त्यानंतर इथं बघायचं की इथं शिल्लक किती राहिले हो 3000 बीव्ही इथं गेले म्हणजे 3000 अजून शिल्लक राहिल्या. 3000 बीव्ही शिल्लक. मग आता नेक्स्ट लाईन कुठली आहे ह्या लाईन मध्ये 1200 बीव्ही. मग इथं काय करायचंय हे 1200 बीव्ही आणि 3000 बीव्ही ह्या दोन्हीत कॉमन कुठला आकडा आहे 1200. तर 1200 बीव्हीची पेअर इथं मॅच होणार आहे. 1200 बीव्ही जोडी मॅच. मग आता ह्या 1200 बीव्हीचे हे लाईनचे किती भेटतात आपल्याला 2% आणि सी लाईनचे म्हणजे ह्या लाईनचे किती 20%. 2% आणि 20% 22%. तर 22% आपल्याला ह्या लाईनचे भेटणार आहेत. मग 1200 बीव्हीचे 22% म्हणजे किती आले 264 रुपये आले. तर हे 264 रुपये आपल्याला ह्या 2 लाईनचे मिळून भेटणार आहेत. मग आता हे तर अजून काय झालं की ह्या 3000 बीव्ही मधनं हे 1200 बीव्हीतनं अजून किती शिल्लक राहिले 1800 बीव्ही शिल्लक राहिल्या परत. बरोबर. आणि हे 1800 बीव्ही जे शिल्लक राहिलेले आहेत ते पुढच्या आठवड्यासाठी कॅरी फॉरवर्ड होणार. कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय बघा की पुढच्या आठवड्यात ज्यावेळेस 1800 बीव्ही सोबत दुसऱ्या लाईन मध्ये अजून जॉईनिंग येतील त्यासोबत असंच मॅच होणार ते आणि राहिलेले 1800 बीव्हीचे पण पैसे आपल्याला भेटून जाणार. म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काय होतं की हे क्लोजिंग आठवड्याला होईल किंवा मंथली होईल त्याच्यामध्ये हे राहिलेले बीव्ही ते वाया जातात. फक्त जे मॅच होतात तेवढ्याचं भेटतं आणि हे परत शून्य होऊन बसतं. तर आपल्या ह्याच्यामध्ये तसं नाही. हे जे शिल्लक राहतं हे अगदी 24 आठवडे म्हणजे 6 महिन्यापर्यंत हे फॉरवर्ड होत राहणार. म्हणजे जे एका पॉवर लाईन मध्ये बीव्ही शिल्लक राहिले असतील आपले जॉईन जास्त झाल्यात ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे की दुसऱ्या 2-3 लाईन 3ऱ्या-4थ्या लाईन मधनं त्याच्यासोबत मॅचअप करून आपण ते घेऊ शकतो. म्हणजे हा एक आपला प्लस पॉईंट झाला. ओके. तर हे लक्षात आलं. बघा ह्याच्यामध्ये एक जादू अशी की आता हे सुरुवातीला आपण तुम्ही म्हणसाल ही 600 रुपये 264 रुपये म्हणजे झाले किती 864 रुपये आणि 864 रुपयासाठी एवढी किती 15 लोक 17 लोक जोडली. खालच्या लोकांच्या माध्यमातून जोडली ही अमाऊंट काहीच नाही. पण आता याच्यामध्ये एक गंमत बघा. जर समजा तुम्ही हेच इथं 100 लोक झाली इथं 50 झाली होतील ना 2 महिने 4 महिने 6 महिने उलटून गेल्यानंतर एवढ्या जॉईनिंग आठवड्याला येणार आहेत कारण खाली लोक तेवढी वाढतील. आता इथं मग सगळे 0-1-1 वाढला. बरोबर. इथं 20 लोक जॉईन झाले समजा 12000 बीव्ही झाले टोटल. मग आता इथं 30000 बीव्हीची पेअर मॅच झाली. इथं किती आले हो 6000 आले. 30000 बीव्हीचे 20% म्हणजे 6000 आले. 12000 बीव्हीचे 22% म्हणजे 2740 रुपये आले. तर पैसे किती भेटले 6 आणि 2 8640 रुपये भेटले. किती आठवड्याला. हे जे काय मॅचअप होतोय सोमवार ते रविवार मध्ये जे काय जॉईनिंग होते लगेच त्याच्या पुढच्या आठवड्यात
मंगळवार बुधवार किंवा गुरुवार एवढ्या 2-3 दिवसामध्ये त्याचं काय असेल जे कमिशन आहे ते आपल्याला अकाउंटला क्रेडिट होऊन जाणार आहे. मग हे गंमत बघा आता इथं की अशा 100 जॉईनिंग आल्यात आणि ह्या समजा जर 1800 भिवीने आले असतील म्हणजे 3 बॉटल आरपीएसच्या किंवा 3 बॉटल इमुरीच्या अशा पद्धतीने केलं असेल तर हे किती झालं 1,80,000 झाले. 1,80,000 इथं समजा इथं पण 1800 भिवीने तुम्ही जोडले, सगळे 1800 करायला लागले कारण आपण ज्या पद्धतीने खाली रिकमेंड करतो त्या पद्धतीने त्याचं प्रमोशन होतं. मग आता तुम्ही ठरवायचे तुम्हाला 600 भिवीच्या किटनी जोडायच्यात का 1200च्या जोडायच्या का 1800च्या. 1800च्या जोडले तर काय होणार आहे पेमेंट जास्त येणार आहे. मग 1800 भिवी प्रमाणे समजा इथं किती झाले 18×5 हे 90,000 भिवी झाल्या इथं. इथं 18×2 36,000 भिवी झाल्या इथं. ओके, तर आता इथं कॅल्क्युलेशन एक समजावं म्हणून आकडे वाढवून सांगतोय मी तुम्हाला की भविष्यामध्ये कशा पद्धतीने इन्कम वाढवू शकतो. तर इथं 90,000 भिवीचा मॅचअप होईल. 90,000 भिवीचे 20% किती येतात बघा 18,000 रुपये हे आठवड्याचा इन्कम झाला ह्या लाईनचा. त्यानंतर इथं 36,000 भिवीचे या 180 मधनं 90ची इथं मॅच झाली बरोबर. त्यानंतर राहिले 90,000. त्या 90,000 पण काय होणार आहे इथं 36,000ची भिवीची पेअर मॅच झाली तर त्या 36,000 भिवीच्या पेअरचे 22% जर काढले तर 7,920 रुपये येतात. म्हणजे हे 1800 भिवीच्या किटने जर जोडले तर तिप्पट भिवी भेटणार आहेत आपल्याला आणि तिप्पट भिवीचे कॅल्क्युलेशन पण तसेच मोठे आकडे येणार आहेत. मग हेच अजून समजा 100 जोड्या जोडतात तिथं समजा 1,000 लोक जॉईन झाली, 500 लोक जॉईन झाली, 200 लोक जॉईन झाली तर मग परत हे आकडे अजून वाढत जातील आणि तशा पद्धतीने इन्कम होत आहे. येत आहे का लक्षात. म्हणजे एवढं जबरदस्त इन्कम येणार आहे ह्या जॉईनिंग नुसते जॉईनिंग बंद आणि आठवड्याला येणार आहे हो आठवड्याला राईट. तर आता ह्याच्यामध्ये काही जणांच्या लक्षात जर आलं नसेल तर मी अजून एका सोप्या पद्धतीने सांगतो मित्रांनो बघा. आणि हे काय नाही हो कागदावरती 2-3 वेळा लिहिलं का नाही प्रॅक्टिस केली का नाही ह्याची येऊन जात. हे सुरुवातीला थोडंसं जड वाटतं आपल्याला पण एक 2-3 वेळा प्रॅक्टिस केली की मग येऊन जातं. 5-10 वेळा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करा काय बिघडतंय. आता समजा मगाशी मी सांगितलं दुसऱ्या ज्या लोकांना हे असं कॅल्क्युलेशन करून सांगणं जमायचं नाही त्यांच्यासाठी सोपं सांगतो अजून. आपण पहिल्यांदा काय केलं तर 10, 5 आणि 2 जॉईन असं घेतलं होतं सगळ्या लाईनमध्ये बरोबर. तर तुम्ही हे पर्सेंटेजचं डोक्यातनं काढून टाका. तुम्ही एक साधं लक्षात ठेवा की इथं 10 जॉईन आहेत आणि आपण काय केलंय 600 भिवीनं जॉईन केलं असं समजा. 600 भिवीचे म्हणजे 1 लिटर आरपीएस किंवा 1 इमुरीची बॉटल ह्या पद्धतीने आपण देऊन जॉईन केलेत ही सगळी काय जॉईन केलेत ही लोक. मग आता इथं काय करायचंय की सगळ्यात मोठी लाईन कुठली ए लाईनच मोठी आहे पॉवर लाईन आहे. त्यानंतरची मोठी बी लाईन. मग ह्याच्यामध्ये जो पेअर मॅच होतोय तो किती 5 जॉईनचा मॅच होतोय 5 जॉईन मॅच. तर ह्याच्यामध्ये 120 रुपये एका जोडीला भेटतात. तर 5 जोड्या मॅच झाल्या तर 5 जोड्यासाठी किती भेटणार 12×5 600 रुपये. त्यानंतरची दुसरी लाईन इथं किती 5 जोड्या शिल्लक राहिल्या परत चला 5 जॉईन शिल्लक आहे त्या. मग इथं किती जॉईन आहे त्या परत 2 जॉईन आहे इथल्या ह्या 2 जॉईन मॅच होणार ह्या 5 सोबत. ह्या लाईनला ह्याच्यामध्ये 12 रुपये ऍड करायचे 132 रुपये भेटणार. 132 2 264 आलं का बघा. मगाच्या त्या ह्या कॅल्क्युलेशन एवढं म्हणजे मगाशी आपण ह्याला 2 लाईन साठी मिळून 20% केलं तर या 2 लाईन साठी मिळून 22% केलं तर त्यानंतर 24% 26% असं वाढत जाणार ते बरोबर. तर असं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. यानंतर समजा कुठली लाईन असेल इथं तर त्याच्यामध्ये अजून 12 वाढवायची आणि तिथं काय जॉईन झाले असतील त्याचे 144 रुपयांनी तिथलं पैसे भेटणार आपल्याला काय येतील. त्यानंतर परत ही खाली लाईन असेल तर त्याच्यामध्ये 144 अधिक 12 किती झाले 154 156 रुपये भेटणार तिथं आपल्याला पेअर मॅचला. मग हे असं 12 रुपयांनी वाढत जाणार. सुरुवात कुठनं होती 120 रुपये प्रश्न. मग हे 600 भिवी साठी. आता ते जर 1200 भिवीचं किट असेल तर डबल करायचं ह्याच्या 120 गुणुले 2 240 रुपये येणार. तेच समजा 1800 भिवीचं किट असेल तर ट्रिपल करायचं 12×36 360 रुपये येणार एका जोडीला. पण ती सगळीच 1800 भिवीची किट पाहिजे. एक लक्षात यावं म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणजे काय ह्याच्यामध्ये लय मोठं असं कॅल्क्युलेशन गणिती कॅल्क्युलेशन घेऊन घाबरून बसायची गरज नाही. ते ह्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सांगता येईल त्या पद्धतीने. मग आता इथं तुम्ही पण एक लक्षात घ्या. मागाचं उदाहरण घेऊ की इथं 100 जॉईनिंग झाल्या इथं 50 झाल्या इथं 20 झाल्या. तर बघा इथं 50 जोड्या मॅच होत्या दोन्हीमध्ये 50 जोड्याचे 120 रुपयांनी किती येतील 6000 रुपये येतील. हा इथं समजा 20 जोड्या मॅच झाल्या त्या ही 20 आणि इथली 50 शिल्लक राहिलेली ह्या वरची 50 शिल्लक राहिलेली आणि ही 20 अशी 20 लोक जॉईन झालेली.
तर इथं अजून आपल्याला 1 शून्य वाढेल, 2640 रुपये भेटतील. मग 6 आणि 2 8740 रुपये आठवड्याला येतील. मग इथं अजून 1 शून्य वाढवला तर 1000 लोक जॉईन झाली, 500 लोक जॉईन झाली, 200 लोक जॉईन झाली, तर इथलं शून्य वाढतील अजून. बरोबर की नाही? हे किती येतील? 60,000 रुपये येतील. हे 26,000 रुपये होतील. ह्याच्या पुढच्या लाईन असतील त्याचं वेगळं येतील. आणि इथं जर समजा आपण 1800 BV जोडलेले असतील तर ह्याच्या त्रिपट होईल, म्हणजे 1,80,000. तिथं जोड्याला 1000 जोड्याला 500 जोड्या मॅच झाल्या दोन्ही मध्ये. म्हणजे ही ताकद आहे ह्याच्यातली. लाखांमध्ये इन्कम घेऊ शकता मित्रांनो नुसते जॉईनिंग वरती. आणा नुसते दपादप जॉईनिंग. इथं काय जास्त पैसे लावायला सांगतोय का आपण? एक प्रोडक्ट घ्या, जॉईन व्हा. आणि एक प्रोडक्ट घेतला म्हणजे पैसे घेतलेत म्हणजे प्रोडक्ट बी दिलाय, त्यामुळे कोणाला फसवायचा विषय बी येत नाही. तो स्वतःसाठी वापरेल किंवा कोणाला तरी देईल. त्या पद्धतीने जॉईनिंग मधून इन्कम येतो आणि दर आठवड्याला येतो. महत्वाचं म्हणजे तर जेवढ्या मोठ्या जॉईनिंग तेवढा मोठा इन्कम. आता अपेक्षा करतो की तुम्हाला हे चांगलं लक्षात आलं असेल. नसाल आलं तर रिपीट बघा तुम्ही हे, आणि थोडंसं पेज वरती लिहून काढा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. किंवा नाही आलं तर तुम्ही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही काय करा, ज्यांनी तुम्हाला जोडलंय त्या माणसाला घेऊन तुम्ही खालच्या लोकांना सांगा. म्हणजे टेन्शन घ्यायची गरज आहे का हो? खालच्या लोकांना सांगता आलं म्हणजे ते खाली त्यांच्या सांगतच जाणार आहेत ना. तर तुम्हाला काय मध्ये त्रास होणार आहे का? नाही. आपल्या खाली लोक सांगणारे तयार करू ना आपण, ते करतील. आपल्याला अशा पद्धतीने मॅचअप झाला की भेटेल महिना आठवड्याच्या आठवड्याला. बरोबर? ओके, चला. तर आता हे जॉईनिंग केल्यावरती इन्कम बघितला. आता बघा की एखादा म्हणेन की मला हे असं जोडाजोडी वगैरे करायला जमायचं नाही जास्त. मला जर तुमचं समजा काही खरेदी केलं आणि जर समजा डीपी रेटनी प्रोडक्ट भेटले, मी MRP ने विकतो किंवा जे काही स्कीम तुमचा बेनिफिट आहे त्या पद्धतीचा जर मला फायदा भेटला, जसं दुकानदार विकतात तशा पद्धतीने जर मला करता आलं तर तो इन्कम कशा पद्धतीने आहे. तर आता पहिला इन्कम बघितला आपण जॉईनिंगचा. आता दुसरा इन्कम बघूयात आपण ऍक्टिव्ह इन्कम. त्यालाच आपण रिटेल इन्कम असं म्हणू शकतो. म्हणजे ताजा इन्कम. हा इन्कम काय आहे? आपण केलं तरच भेटणार आहे आपल्याला. बरोबर? तर याच्यामध्ये समजा पहिला बेनिफिट काय आहे की MRP आणि डीपीतला फरक. उदाहरणासाठी काय घेऊ शकतो आपण? उदाहरणासाठी आपण समजा आपलं इमोरिच घेऊयात. इमोरिच 120 कॅप्सूल. ओके, तर ह्याची MRP किती हो? 1700. MRP ह्याची. आणि डीपी प्राइस किती आहे? 1350. फरक कितीचा आला? 350 रुपयाचा. मग हा MRP डीपी मधला फरक म्हणजे हा त्या व्यक्तीचा प्रॉफिट होऊ शकतो. बरोबर? दुसरं उदाहरण असं घेता येईल आपल्याला, आपल्या RPS 76चं. RPS 76 1 लिटर. MRP किती हो? 1649. डीपी प्राइस किती? 1400. किती याला डिफरन्स? 249 रुपये. जेवढ्या बॉटल विकल्या जातील, समजा 10 बॉटल विकल्या 350 रुपये प्रमाणे 10 बॉटल 3500 मिळाले. RPSच्या 10 बॉटल विकल्या 2490 रुपये मिळाले. जेवढ्या बॉटल 100 बॉटल विकल्या 35,000. 100 बॉटल विकल्या 25,000. अशा पद्धतीने बेनिफिट होईल. जेवढ्या बॉटल विकाल तुम्ही तेवढा. त्यानंतर दुसरा बेनिफिट यामधला आहे कॅशबॅक. कॅशबॅक हा 500 BVच्या प्रोडक्टला 120 रुपयापासून 180 रुपयापर्यंत येतो. म्हणजे समजा तुम्ही हे इमोरिच घेताय किंवा हे RPS घेताय. आता ह्याचे ऍक्च्युअली किती? 600 BV एकाचे. बरोबर? पण आपल्याला काय आहे की 500 BV ला 120 रुपये पासून 180 पर्यंत भेटणार आहेत. मग सुरुवातीला समजा RPS ला किंवा इमोरिच ला 144 रुपये येतील 600 BV ला. बरोबर? लक्षात येते सगळ्यांच्या? 500 BV ला 120 येतात, तर 600 BV ला किती? 144 रुपये येतील. मग हे असं वाढत वाढत आपल्याला 180 रुपयापर्यंत येतं. अजून पुढे आपण डिटेलमध्ये बघू ते कसं ते. आता सुरुवातीला असं लक्षात ठेवा तुम्ही की 500 BV समजा तुमचं साबण, पेस्ट, त्यानंतर अजून काय वस्तू घेतल्या तुम्ही हेल्थ मधल्या, त्या 4-5 वस्तूचे मिळून 500 BV झाले आणि ते तुम्ही तुमच्या अकाउंटला रिपर्चेस मारलं तर त्याला 120 रुपये तुम्हाला माघार येणार प्रत्येक 500 BVच्या अगेन्स्ट. मग हा जो कॅशबॅक आहे हा 180 रुपयापर्यंत हळूहळू वाढत जाणार आहे. मग ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की आपल्याला यामध्ये स्कीम आहे. स्कीम मध्ये काय आहे की एक पहिले आपण ऍग्रिकल्चरचं पाहू. 5+1 अशी स्कीम भेटते. म्हणजे 5 लिटर RPS 76 जर घेतलं तर 1 लिटर RPS 76 फ्री भेटणार. 5 इम्युनोरिच अल्ट्रा घेतले, 5 बॅक्टेरिया किट घेतले किंवा 5 मायकोरिच घेतले कीटकनाशक, बुरशीनाशक, तर
5 पॅकिंग वरती 1 पॅकिंग फ्री भेटणार आपल्याला, म्हणजे तो एक ह्याचा फायदा झाला त्या व्यक्तीचा. याच्यामध्ये ऑप्शनला अजून एक कंपनीने स्कीम दिलेली आहे 3,500 रुपयाची. 3,500 RS डीपी रेटने जर प्रोडक्ट घेतले तर एक 900 MRP चा प्रोडक्ट फ्री भेटतो. मग हा प्रोडक्ट कंपनीने कुठला ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये हेल्थ मधलं डिटॉक्सिफाय कॅप्सूल असेल, कॅलरीज D2 मॅक्स असेल, कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, किंवा आपलं शेतीमधलं मायकोरिच हा 900 MRP चा प्रोडक्ट आहे, तो भेटू शकतो या ठिकाणी. म्हणजे हे 2 ऑप्शन आहेत आपल्याला. म्हणजे तुम्हाला कुठल्या चॉईसने घ्यायचंय, 3,500 मध्ये मिक्स प्रोडक्ट घेऊन 900 MRP चा फ्री घ्यायचा आहे की 5+1 घेऊन घ्यायचा आहे, तो तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर दुसरं आहे हेल्थ केअर आणि कॉस्मेटिक. याच्यामध्ये अशी स्कीम आहे की 3,500 डीपी रेटचे प्रोडक्ट जर तुम्ही खरेदी केले एका वेळी तर तुम्हाला 900 MRP चा एक प्रोडक्ट फ्री भेटतो. ओके, तर ह्याच्यामध्ये पण 3-4 ऑप्शन राहतील. कॅप्सूल डिटॉक्सिफाय, कॅप्सूल कॅलरीज D2 मॅक्स, किंवा इमोरिच कंपनीने जे कुठले प्रोडक्ट ठेवले असतील त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठला प्रोडक्ट फ्री घ्यायचा आहे तो घेऊ शकता. त्यानंतर ह्याच्यामध्येच हेल्थ केअर मध्ये दुसरी स्कीम अशी आहे की तुम्ही 3,500 पासून ते 25,000 RS पर्यंत डीपी रेटने जर प्रोडक्ट खरेदी केले सलग 6 महिने, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा असे सलग 6 महिने एक ID वरती, तर 7व्या महिन्यात तेवढ्याचे प्रोडक्ट फ्री भेटतात. म्हणजे किती, 3,500 पासून 25,000 पर्यंत तुम्ही जे काही स्कीम कंटिन्यू केली. फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये 5,000 5,000 5,000 असं कमीत कमी लिमिट किती हो, 3,500, मॅक्झिमम किती 25,000. एका ID वर तुम्ही जास्तीत जास्त 25,000 घेऊ शकता आणि कमीत कमी 3,500. तर असं तुम्ही 3,500 मेंटेन केलं सलग 6 महिने तर 7व्या महिन्यात 3,500 चे प्रोडक्ट फ्री भेटतील. 5,000 गेलं तर 7व्या महिन्यात 5,000 भेटतील. 10 केलं, 25 केलं, तर असं ते जे काय करताय, जी कुठली अमाऊंट आहे ती तुम्हाला मेंटेन करायची, त्याच्यामध्ये खंड पडून द्यायचा नाही. हेल्थ मध्ये असे दोन पद्धतीने तुम्ही ऍडव्हान्टेज घेऊ शकता. त्यानंतर न्यूट्रा हब्स जे आता रिसेंटली आलेलं आहे, न्यूट्रा हब्स, तर ह्याच्यामध्ये जे काही 30 प्रोडक्टची बास्केट आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला 4,300 ची स्कीम आहे. 4,300 RS डीपी रेट प्रोडक्ट, याच्यामध्ये आपल्याला 4,300 पासून 1 लाखापर्यंतचे प्रोडक्ट अशा टाईपची स्कीम आहे. तर तुम्ही जर सलग हे 3 महिने घेतलं, पहिला, दुसरा, तिसरा, सलग 3 महिने, तर 4थ्या महिन्यात 4,300 ते 1 लाख त्याचे प्रोडक्ट आपल्याला फ्री भेटणार. लावा, तुम्हाला तुमच्यामध्ये काय दम येतो घेऊन जावा, कंपनी देते. फक्त तुम्हाला काय अट काय, या तुम्हाला खंड पडू न देता ते अमाऊंट मेंटेन करायची. कमीत कमी 4,300 आणि जास्तीत जास्त 1 लाख. 4,300 सलग 3 महिने घेतले, 4थ्या महिन्यात 4,300 चे प्रोडक्ट फ्री. 5,000 घेतले, 4थ्या महिन्यात 5,000 प्रोडक्ट फ्री. 10,000 घेतले, 10,000 4थ्या महिन्यात 10,000 असं जास्तीत जास्त आपण 1 लाखाचं घेऊ शकतो एका ID वर. तर ह्या पद्धतीने आपल्याला रिटेल इन्कम भेटू शकतो. MRP DPतला त्याच्यामध्ये काय, MRP DPतला फरक, कॅशबॅक आहे, त्यानंतर ऍग्रिकल्चरची स्कीम आहे, त्यानंतर हेल्थ केअरची स्कीम आहे आणि न्यूट्रा हब्सचे प्रोडक्ट. म्हणजे असं तुम्हाला रिटेलिंग करून तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्कम घेऊ शकता. हा एक चांगला इम्पॅक्ट आहे. रिटेलिंग करून तुम्हाला त्या पद्धतीने इन्कम भेटेल, ज्या पद्धतीमध्ये तुमचा टर्नओव्हर होईल त्या पटीमध्ये तुम्हाला इन्कम येईल, बरोबर. आणि हे केलं तरच भेटणार आहे, बरोबर की नाही. तर आता बघा, ही असे जर सेल करणारी लोक मंडळी आपल्या टीम मध्ये असतील, आपण थोडंसं स्मार्टली विचार केला, किंवा ही लोक भांडवल लावतील, ही लोक विकतील, ह्यांना इन्कम येईल, आणि ती अशी टर्नओव्हर करणारे लोक जर आपण आपल्या टीम मध्ये जोडली आणि त्यांच्या माध्यमातून जर आपलं नेटवर्क केलं तर कसा इन्कम येईल, आता हे आपण बघू. आपण पहिल्यांदा जॉईनिंग इन्कम पाहिला, जो की आठवड्याला येतो. त्यानंतर आपण रिटेल इन्कम बघितला, ऍक्टिव्ह इन्कम ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आता तिसरा इन्कम बघणार आहोत आपण, पॅसिव्ह इन्कम, म्हणजे रिपर्चेस इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम करून म्हणजे रिटेलिंग करून जे लोक इन्कम घेतात अशा लोकांचं जर आपण आपल्या अंडर नेटवर्क बनवलं, ती लोक भांडवल लावतील, ती विकतील, पण आपल्या अंडर जो टर्नओव्हर होणार आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कशा पद्धतीने इन्कम येईल हे आता आपण बघूयात. मित्रांनो, तुम्हाला हा एक चार्ट दिसतोय, हा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये 1% हा 5 रुपया बरोबर असतो. तर याच्यामध्ये पहिला कॉलम आहे बिझनेस व्हॅल्यूमचा, BV, म्हणजे जसं आपण
पैसे रुपयामध्ये मोजतोय तसा आपला बिझनेस बीव्ही मध्ये मोजला जाणार आहे, त्याला आपण बिझनेस व्हॅल्यू म्हणतो. ओके. त्यानंतर दुसरं आहे प्रमोशन लेवल, जी की पर्सेंटेज मध्ये असते आपली प्रमोशन लेवल जी वाढत जाते ते. आणि कॅशबॅक हा रुपयामध्ये जो प्रत्येक 500 बीव्हीच्या अगेन्स्ट येणार आहे आपल्याला. ओके. तर याच्यामध्ये बघा पहिली स्लॅब आहे 0 ते 9,999 बीव्ही. तर या दरम्यान आपली प्रमोशन लेवल 24% असते. म्हणजे कोणीही व्यक्ती कंपनीमध्ये जॉईन झाला की सुरुवात त्याची 24% होते. आणि 24%ला 9,999 बीव्ही पर्यंत प्रत्येक 500 बीव्हीला 120 रुपयाने कॅशबॅक येतो. आता हे 120 कसे आले कॅल्क्युलेट करायचं झालं तर 24 पंचे 120, 1% हा 5 रुपया बरोबर आहे. मग 24% म्हणजे किती? 24 पंचे 120. ओके. त्यानंतर समजा तुमचं 1-2 महिन्यामध्ये 9,999 बीव्ही क्रॉस झालं. जसं की आपला बिझनेस प्लॅन हा क्युम्युलेटिव्ह बिझनेस प्लॅन आहे, म्हणजे कधीही आपला बिझनेस शून्य होत नाही. पाठीमागचं झाले त्याच्यामध्ये ह्या महिन्यातला परत त्याच्या पुढच्या महिन्यातला असं करत आपली बीव्ही वाढत जाणार. आणि जसे बीव्ही वाढतील तसं आपलं प्रमोशन होत जाणार. मग समजा आपलं 1-2 महिन्यामध्ये 10,000 बीव्ही झाले आपले, तर मग आपलं 3% प्रमोशन होणार, 27%ला आपला आयडी जाणार. आणि 27%ला 27 पंचे 135 रुपयाने कॅशबॅक माघारी येणार. त्यानंतर परत 25,000 बीव्ही क्रॉस झाले, 25,000 बीव्ही ते 44,999 बीव्ही पर्यंत 30%, परत 3%ला आयडी वाढणार, 30%ला जाणार. 30 पंचे 150. म्हणजे ह्या स्लॅब दरम्यान 500 बीव्हीला आपल्याला 150 रुपयाने कॅशबॅक रिटर्न येणार. त्यानंतर परत पुढे आपण 45,000 बीव्ही ते 74,999 बीव्ही पर्यंत जर गेलं तर आपली आयडी अजून 3%ने वाढणार आणि ते 30%ला जाणार. ते 30% गुणुले 5 रुपये 165 रुपये. त्यानंतर परत 75,000 बीव्ही क्रॉस केले, 36%, परत 3%ने वाढले 36%, 36 गुणुले 5 180. म्हणजे लक्षात ठेवायला हा चार्ट तसा काहीच अवघड नाही. तुम्ही समोर लिहिताय त्याच्यानुसार 3% प्रमोशन वाढत जाते, गुणुले 5 करताय त्यानुसार कॅशबॅक येणार आहे. फक्त ही समोरचे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे, तर ते तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. 10, 25, 45, 75 आणि 75 प्लस. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवू शकता. हे आकडे जर लक्षात ठेवले 10, 25, 45, 75, 75 प्लस, तर तुम्ही हे तयार करू शकता. 0 ते 9,999 म्हणजे 10च्या आतमध्ये एक कमी, त्यानंतर 25च्या आतमध्ये एक कमी, म्हणजे 10 ते 25, परत 25 ते 45, 45 ते 75ला एक कमी आणि 75 प्लस. तर अशा पद्धतीने हा तुम्ही चार्ट लक्षात ठेवू शकता. 1-2-3 वेळा नजरेखालनं गेला तुम्ही तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. तर आता ह्याच्यामध्ये ह्या पॅसिव्ह इन्कम मधला पहिला इन्कम बघू आपण, गॅप कमिशन. गॅप कमिशन कसं येतो बघा. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणलं की आपल्या अंडर मगाशी आपण रिटेलिंग करणाऱ्या लोकांचं नेटवर्क बनवलं काय, तर त्या माध्यमातून आपल्याला कसा इन्कम येईल हे आता बघू आपण. तर अशा आपण हॉरिझॉन्टलला काय किती लोक जोडलेत, ABCD हे आपल्या अशा काही टीम आहेत समजा की तुम्ही आहात. तर आता समजा तुम्ही सुरुवात केली म्हणजे तुम्ही कुठे ते 1 लिटर घेऊन जॉईन झालात किंवा एक इमोरिच घेऊन जॉईन झालात, तर 24%ला तुम्ही सुरुवात आपली 24% होती 0 ते 9,999 बीव्ही मध्ये. मग तुम्ही काय केलं की तुमच्या अंडर लोक जोडले, यांनी पण काय केलं की ह्यांच्या अंडर ह्यांची लोक जोडले अशी. ओके. मेजरली आपल्याला 3 लाईन वरती काम करायचे, कारण 3 लाईन वरती आपलं प्रमोशन होते. त्यानंतर मग बाकीच्या लाईन DEF अशा आपण वाढवत जाऊ शकतो. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्या A लाईन मध्ये समजा 10,000 बीव्हीचा बिझनेस झाला सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या लाईन मध्ये समजा 25,000 बीव्हीचा बिझनेस झाला. त्यानंतर तिसऱ्या लाईन मध्ये समजा तुमच्या 50,000 बीव्हीचा टर्नओव्हर झाला. ओके. तर आता इथं तुम्ही बघू शकता की सगळे मिळून किती झाले, 10,000, हे 25,000, हे 50,000, म्हणजे हे 35 आणि 50, 85,000 बीव्ही, म्हणजे 75,000 बीव्ही प्लस क्रॉस झालं. तर आपण कुठं जाणार 36%ला. म्हणजे खालच्या लोकांनी जी काय सिंगल वस्तू घेतली ते सगळं कॅल्क्युलेट होऊन आपण गेलो 36%ला. तर आता हे आमच्यामध्ये जर बघितलं आपण, तर हा A लाईनचा व्यक्ती जो 10,000 बीव्ही झालाय तो म्हणजे तो कुठे बघा इथं, तर तो इथं 27%ला दिसतोय आपल्याला. 27%, 25,000 बीव्ही, 25,000 बीव्ही म्हणजे तो 30%ला दिसतोय B लाईनचा व्यक्ती. त्यानंतर 50,000 म्हणजे तो 33%ला दिसतो. तर आता आपल्याला काय भेटणार आहे, ह्याच्यात जो काय फरक पडलाय आपल्यात आणि त्यांच्यात, तो आपल्याला रिस्पेक्टिव्हली भेटणार आहे. 36% वजा 27%, 36% वजा 30%, 36% वजा 33%. तर हा जो काय फरक पडलाय तो पर्सेंटेजच्या स्वरूपात आपल्याला भेटणार आहे. ओके. तर आता 36 वजा 27% म्हणजे किती टक्के आले हो, 9%चा फरक आहे हा. 9% म्हणजे किती, 1% 5 रुपये बरोबर आहे आपला. 9% म्हणजे 9×5 45 रुपये प्रमाणे ह्या लाईन मध्ये जेवढ्या 500 बीव्हीच्या काही वस्तू गेल्या असतील
त्या प्रत्येक वस्तू मागे आपल्याला 45 रुपये कमिशन भेटणार आहे. म्हणजे समजा एक आपलं शेतीमधलं बॅक्टेरिया पीठ आहे त्याचं 500 बिव्ही आहेत, किंवा तुमच्या 4-5 वस्तू मिळून 500 बिव्ही झालं, तर अशा प्रत्येक 500 बिव्हीच्या अगेन्स्ट आपल्याला ह्या लाईन मधून 45 रुपये येणार आहेत. त्यानंतर दुसरी लाईन बघा, इथं कितीचा फरक आहे? 36% वजा 30% म्हणजे 6% फरक आहे. 6% फरक म्हणजे किती झालं? 6 गुणुले 5 रुपये 30 रुपये. तर ह्या लाईन मधून जेवढे काय बिव्ही झाल्यात त्या प्रत्येक 500 बीव्हीच्या अगेन्स्ट या लाईन मधून 30 रुपये प्रमाणे आपल्याला पैसे येणार आहेत. आता इथं सेम, इथं 3% फरक आहे तिसऱ्या लाईन मध्ये. 3×5 15 रुपये प्रमाणे आपल्याला ह्या लाईन मधून पैसे येणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जेवढ्या काय, समजा आपण असं उदाहरण समजू की RPS 76 किंवा इमुरिजच्या बॉटल गेल्यात, तर त्या प्रत्येक इमुरिजच्या बॉटल मागं किंवा प्रत्येक RPSच्या बॉटल मागं तिन्ही लाईन मधून आपल्याला कमिशन येणार आहे. म्हणजे जेवढा मोठा टर्नओव्हर तेवढा मोठा आपला इन्कम, तेवढं मोठं आपलं गॅप कमिशन. लक्षात येते? गॅप कमिशन हे आपल्याला जरी हे काही गणिती कॅल्क्युलेशन लक्षात आलं नाही तरी घाबरू नका, यासाठी सॉफ्टवेअर आहे आणि तो कॅल्क्युलेशन करून आपल्याला महिन्याला आपलं पाठवून देणार आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, तर आता यानंतर आपण पुढे बघूया की रॉयल्टी इन्कम. दुसरा जो इन्कम आहे त्याला रॉयल्टी इन्कम असं म्हणतो आपण. आता या रॉयल्टी इन्कम मध्ये पहिला इन्कम आहे पर्ल. आता बघा, जसं तुम्ही 36%ला पोहोचलेत, ओके, तुमच्या अंडरचे पण आता समजा याच्यामध्ये काय आहे की तुम्ही 36%ला पोहोचलेत, बरोबर. आता उद्याच्याला ही तुमच्या खालचे जे लोक आहेत ना, यांच्या पण लाईन मध्ये 36% होणार आहे सगळ्या लाईनचा बिझनेस मिळून. ही 36%ला पोहोचतील, असे 3 36%ला तुमचे लोक आले की डिफरन्स 0 होईल, काहीच भेटणार नाही ना आपल्याला. तर मग प्रत्येक लाईनचे 2-2-2-2 असे टोटल 6% वाढून भेटतात आपल्याला, आणि आपण जातो 42%ला, आणि 42%ला आपल्याला पर्ल म्हणून प्रमोशन होते. तर ह्या पर्लला कंपनी 8% CRT देते. CRT म्हणजे कंपनी रिपर्चेस टर्नओव्हर. अख्ख्या भारतातून जो काही कंपनीचा टर्नओव्हर झालाय आणि त्यातून जी लोक पर्ल झालेत त्यांच्यामध्ये कंपनी ही 8% वाटते. मग ह्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे की तुम्हाला तिन्ही लाईन मधून 50,000चा बिझनेस करावा लागतो दर महिन्याला. 50,000 50,000 50,000 50,000. मग एवढं जर टर्नओव्हर केला तर साधारणतः आपल्याला एक 12,000 ते 15,000 रुपये इन्कम महिन्याला येतो, म्हणजे डिपेंड ऑन बिव्ही. पण हे कसं आहे कंपनीच्या टर्नओव्हर वरती मित्रांनो. आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये स्वतःच्या टीमच्या टर्नओव्हर वरती ही पर्सेंटेज देतात, परंतु आपल्या कंपनीमध्ये संपूर्ण भारताच्या टर्नओव्हर वरती देतात. म्हणजे हा एक आपला प्लस पॉइंट आहे. ओके, तर हे असं पर्ल साठी. आता पर्ल झालं, त्यानंतर दुसरी रॉयल्टी आहे रुबी. रुबीसाठी काय क्रायटेरिया आहे की तुम्ही आता 42%ला आलात, ओके, आणि तुमच्या अंडर पण असे 42% वाले लोक आले. 42%, 42%, 42%, 42% असे 3 पर्ल तुमच्या 3 वेगवेगळ्या लाईन मध्ये. आणि जरुरी नाही की हाच तुमचा खालचा हवाच. याच्या अंडर प्रत्येक लाईन मध्ये कुठतरी कोणाच्या अंडर एक व्यक्ती पर्ल पाहिजे आपल्याला. मग असे 3 पर्ल आले की परत आपण सगळ्या लाईनचे 2-2-2-2%, 6% वाढून आपण जातो 48%ला. आपण रुबी होतो. मग या रुबीला काय बेनिफिट भेटतो? या पर्लचे 8% प्लस स्वतःची 6%, अशी टोटल 14% CRT भेटते. मग या रुबीसाठी क्रायटेरिया आहे की तिन्ही लाईन मधून 90,000 90,000 90,000 90,000 90,000 असा 3 लाईन मधून टर्नओव्हर करायचा. तर याचा इन्कम साधारणतः 20,000 प्लस महिन्याला जाईल. ओके, बघा आता इथं तुम्ही म्हणाल की यायला एवढा टर्नओव्हर, ह्या अमाऊंट मध्ये टर्नओव्हर आहे ऍक्च्युली. आणि तुमच्याकडे 3 पर्ल आहेत असे, ज्याला कमीत, आणि एक पर्ल काय करतोय की कमीत कमी 1.5 लाखाचा टर्नओव्हर आणतो. 1.5 लाखाचा टर्नओव्हर आणला तर त्याला 12-15 हजार महिन्याला भेटतील कमीत कमी, बरोबर. मग हे गॅप कमिशन सांगतो मी. हा जो काय गॅप कमिशन येतोय आणि ही जी काय रॉयल्टी भेटते पर्सेंटेज मधली, हे मिळून ही रक्कम येते. आणि हे ओरिजिनल आकडे सांगतोय मी तुम्हाला, याच्यामध्ये कुठे वाढवून चढवून सांगत नाही मित्रांनो. तर बघा की ही रुबीची जी रॉयल्टी आहे, या रुबी मध्ये काय आहे की तुम्हाला तिन्ही लाईन मधून 90,000 करायचं आहे. आता एक पर्ल जर 1.5 लाखाचा टर्नओव्हर आणतोय तर असे तुमच्याकडे 3 पर्ल आहेत. 1.5 लाख म्हणलं तर ते किती टर्नओव्हर होत आहे? 4.5 लाखाचा जर टर्नओव्हर झाला तर तुमचा हा इन्कम अगदी 30-40 हजारापर्यंत जाईल, राईट. कारण त्याला मल्टिपल रॉयल्टी भेटतील. याच्यामध्ये ही अजून वेगळे स्लॅब आहेत, परंतु मी तेवढं अजून खोलात सांगत नाही तुम्हाला. हे ऍटलिस्ट मिनिमम ऍक्टिव्हचे जे इन्कम आहेत, ऍक्टिव्ह पर्ल, ऍक्टिव्ह रुबी, ह्या टाईपचे इन्कम मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो.
तर हे खालच्या लोकांच्या माध्यमातून होणार आहे. तुमच्या अंडर जी पर्ल आहेत, तुम्ही त्यांना त्यांचं ऍक्टिव्ह पर्ल अचीव्ह करण्यामध्ये मदत कराल तर तुमचा हा 90चा क्रायटेरिया ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने यात तुम्ही एकटे नाहीत, टीम आहे आपल्यासाठी आणि ते प्रत्येक महिन्याला टीमच्या माध्यमातून किरकोळ आहे, ते सहज होऊन जातं, त्यात काही विषय नाही अवघड. त्यानंतर बघा याच्या पुढं आता ह्याच्यामध्ये आहे की एक फंड भेटतो आपल्याला, रुबी फंड म्हणतात त्याला, रुबी फंड किंवा ट्रॅव्हल फंड असं आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे की तुमच्या तिन्ही लाईन मधून 1 लाख, 1 लाख आणि 1 लाख असा टर्नओव्हर जर एका महिन्यामध्ये आला तर त्याची एक साधारणतः 5 ते 10 हजार काय अमाऊंट असते ती महिन्याला भेटून जाते. आणि हा जो रुबी फंड आहे तो अगदी 24% 48% सगळेजण घेऊ शकतात. हा सगळ्यांना इलिजिबल आहे. म्हणजे नवीन आलेले लोक सुद्धा त्यांनी जर समजा पर्ल रुबी व्हायच्या अगोदर 3 लाईन मधून 1 लाख टर्नओव्हर केला तर त्यांना हा रुबी फंड भेटू शकतो. म्हणजे हा एक बेनिफिट झाला. त्यानंतर तिसरी रॉयल्टी आहे आपली डायमंड. आणि डायमंड साठी काय क्रायटेरिया आहे, तुम्हाला तुमच्या अंडर जसे तुम्ही रुबी झाला होता 48% येऊन, बरोबर की नाही, 48% वाले तुमच्याकडे 3 48% वाले लोक झाली खाली, म्हणजे काय झाले हो, म्हणजे 3 रुबी तुमच्या 3 वेगवेगळ्या लाईन मध्ये झाले. ओके, 3 रुबी झाले. तुम्ही परत सगळ्या लाईनचे 2 606% वाढून तुम्ही जाणार 54%ला आणि 54%ला आपल्याला डायमंड म्हणून प्रमोशन होत. डायमंड झाला की लाखांचा प्रवास आपला सुरू झाला. ही एक अशी रिस्पेक्टेड रँक आहे धन्वंतरी मधली की जिथून तुमचा इन्कम लाखांमध्ये सुरू होऊन जातो. तर बघा ह्या डायमंड साठी असा क्रायटेरिया आहे की 1,60,000, 1,60,000, 1,60,000. म्हणजे असं 3 लाईन मधून केलं तर कमीत कमी तुमचा इन्कम येतो 70,000 पर मंथ कमीत कमी. तर बघा मित्रांनो, मला असं सांगा की कुठंही 16×48 4,80,000च्या टर्नओव्हरवरती कुठं 70,000 भेटतात तुम्हाला? आहे का असं कुठलं चित्र? दाखवा मला, ते पण तुमच्या टीमच्या माध्यमातून. आता तुम्ही डायमंड झालात म्हणजे तुमच्याकडे 3 रुबीत, बरोबर का नाही? आणि हे रुबी काय करतो की ह्याला जर कमीत कमी 20,000 प्लस इन्कम घ्यायचं असेल तर हा 9×27 म्हणजे 2,70,000 टर्नओव्हर 1 रुपये आणतोय. आणि तुम्हाला पाहिजे किती? 1,60,चा. मग जर 1 रुपये 2,70,000 2,70,000चा टर्नओव्हर आणत असेल असं 3 लाईन मधून झालं तर हा इन्कम तुमचा कमीत कमी 1 लाख प्लस 100% भेटतो मित्रांनो. त्याच्यामध्ये अजून एक की समजा आपण 2.5 लाख असा जर टर्नओव्हर केला 3 लाईन मधून, 2.5 लाख आणि 2.5 लाख, तर आपल्याला हा डायमंडचा फंड भेटतो. ह्याची एक वेगळी अमाऊंट आपल्याला भेटते. ओके, ही अमाऊंट साधारणतः 10,000 ते 15,000 रुपये असू शकते किंवा त्याच्यापेक्षा प्लस जाते. म्हणजे अशा पद्धतीने डायमंड असलेला व्यक्ती कमीत कमी 1 लाख प्लस इन्कम सहज घेतो, कमीत कमी 1 लाख रुपये. आता याच्या पुढे सेम परत 3 डायमंड आले तुम्ही एक्झिक्युटिव्ह, 3 एक्झिक्युटिव्ह आले तुम्ही सुपर एक्झिक्युटिव्ह, 3 सुपर एक्झिक्युटिव्ह आले तुम्ही क्राऊन अँबॅसेडर. असं 72% प्रमोशन होतं. आणि आज 72% प्रमोशन घेत असलेले 72%ला असलेल्यांपैकी असे 4 क्राऊन अँबॅसेडर आपल्या भारतामधून आहेत आणि त्यांचं मंथली इन्कम हे 15-20 लाख रुपये आहे. परंतु आता जो आपण सुरुवातीला जॉईनिंगचा इन्कम पाहिला त्यापासून त्यांचं इन्कम अजून 5-10 लाख रुपयांनी वाढणार आहे. तर असा खतरनाक इन्कम ह्याच्यातून येतोय मित्रांनो. मला सांगा कुठं असे पैसे भेटतात की बाबा तुम्ही आता हे किती 2.5 म्हणजे 7.5 लाख रुपये झाले. 7.5 लाखाच्या टर्नओव्हरवरती कुठं तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याला भेटतात मला सांगा? ते पण टीमच्या माध्यमातून. पण फक्त तुम्हाला इथे या ठिकाणी 3 ते 5 वर्ष द्यायचेत मित्रांनो. जे तुम्ही सध्या करताय त्याच्यासोबत पार्ट टाइम करायचंय आणि अशा पद्धतीने टीम डेव्हलप करायची. त्यासाठी कंपनीची आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हेल्प होते. कंपनीचे प्रत्येक महिन्याला लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम लागतात, झूम मिटिंग असतात इव्हिनिंगला दररोज. त्यानंतर तुमच्या लोकल एरियामध्ये ऍग्रिकल्चर, हेल्थ, बिझनेस याविषयी सुद्धा मिटिंग लोकल एरियामध्ये चालतात. तर तशा ठिकाणी तुम्ही जे काम करण्यासाठी इच्छुक आहेत, ज्या लोकांना वेळ आहे, ज्या लोकांना करण्याची इच्छा आहे, अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी बसवा. त्यांना त्या सेशन्स मधून तुम्ही ट्रेन करा आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर हा म्हणजे भांडवल न लावता, जास्त वेळ न देता आहे ते करत करत आपण पार्ट टाइम मध्ये करून सुद्धा एक चांगला इन्कम याच्यातून घेऊ शकतो. आणि हे येणाऱ्या काळाचं भविष्य आहे मित्रांनो, बरोबर की नाही?
म्हणजे आज पाठीमागे बघा काळाच्या युगामध्ये बऱ्याचशा गोष्टी निश्चित गेल्या. जसं की बघा HMT नोकियाची कंपनी असेल, नोकिया कंपनीने त्यांच्यामध्ये बदल केला नाही त्यामुळे ते कोलमडलं. परत पाठीमागं आपलं टीव्ही असायचे बघा अँटिनावाले, DVD होत्या, टेप रेकॉर्डर होते, पण काळाच्या युगात त्यांची जागा कोणी घेतली? मोबाईल, लॅपटॉप, अँड्रॉइड टीव्ही यांनी. मग आता येणाऱ्या काळामध्ये ते अँड्रॉइड टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, ह्याची जागा पण काहीतरी वेगळी वस्तू घेईल. तसं हा येणाऱ्या काळाचा बिझनेस, येणाऱ्या पिढीचा बिझनेस, तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. आणि ही गरज आहे येणाऱ्या काळाची. आज टाटा, रिलायन्स अशा मोठ्या कंपनीत सुद्धा या सिस्टीम मध्ये भविष्यामध्ये उतरणार आहेत. तर मित्रांनो, धन्वंतरी त्यामध्ये सगळ्यांपेक्षा 5-10 पावलं पुढे राहणार आहे. तर तुम्ही आज जॉईन करा मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये तुमचं याच्यामधून फ्युचर होऊन जाईल मित्रांनो. तर हे काय पहिल्या स्टॉकमध्ये तुम्हाला सगळंच लक्षात येईल असं नाही. तुम्ही जे रिपीट बघाल, कागदावरती लिहाल, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. सोपं आहे सगळं. आणि हे सगळं सॉफ्टवेअर महिन्याला कॅल्क्युलेट करून आपल्या अकाउंटला टाकून देतो. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही अशी आपल्याला होईल. ओके. तर मित्रांनो, एकदा आता आपण याची रिव्हिजन घेऊयात. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं पहिल्यांदा की 3 लाईन 36% गेल्या अशा. ते 2 महिन्यात जातील, 4 महिन्यात जातील, 6 महिन्यात जातील. त्याला काही लिमिट आहे का? आपल्याला नाही. अशा 3 लाईन आपल्या एका आयडीच्या अंडरच्या 36% गेले की आपण 42% जातो. म्हणजे 36% अधिक 6% सगळ्या लाईनचे 2-2% असे वाढून आपण 42% जातो आणि आपण पर्ल होतो. आणि पर्ल झालं की मग आपल्याला काय क्रायटेरिया आहे? पर्ल मध्ये बघा 3 क्रायटेरिया आहेत. मी तुम्हाला एकच सांगितला होता ऍक्टिव्हचा. तर ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर तुमच्या 3 लाईन मध्ये 15,000 असा 3 लाईन मधून वेगवेगळ्या टर्नओव्हर झाला तर तुम्हाला साधारण 2 ते 3 हजार रुपये रॉयल्टी आणि गॅप कमिशन असं मिळून 2 ते 3 हजार रुपये इन्कम येतो. त्यानंतर ऍक्टिव्ह पर्लसाठी काय की 50 हजार असं 3 लाईन मधून तुमचा टर्नओव्हर झाला तर ही रक्कम साधारणतः 12,000 प्लस आपल्याला इन्कम येतो. रिअल पर्लसाठी काय क्रायटेरिया आहे तर 1,60,000 1,60,000 1,60,000 असं 3 लाईन मधून आपलं जर झालं तर 30,000 प्लस इन्कम येतो. हे प्लेन पर्ल, ऍक्टिव्ह पर्ल, रिअल पर्ल असं पर्ल मधले क्रायटेरिया आहेत. जर समजा तुम्ही रिअल पर्ल केलं तर तुम्हाला ऍक्टिव्ह पर्ल आणि प्लेन पर्ल हे सुद्धा रॉयल्टी भेटतात आणि रिअल पर्ल असे तिघाचे मिळून 30,000 प्लस इन्कम येतो. त्यानंतर आपण काय पाहिलं की जसं आपण पर्ल झालो तसं आपल्या 3 वेगवेगळ्या लाईन मधून 3 पर्ल आले. जरुरी नाही की खालचेच येऊ द्या इथले. या लाईन मध्ये कुठतरी 10व्या नंबरला, या लाईन मध्ये कुठतरी 50व्या नंबरला, या लाईन मध्ये कुठतरी 100व्या नंबरला असं 3 वेगवेगळ्या लाईन मधून 3 पर्ल आले की आपण 42% अधिक 3 लाईनचे 2 असे 6% वाढून टोटल 48%ला रुबी होतो. आणि रुबी झालं की रुबीला काय क्रायटेरिया येतो? रुबीला प्लेन रुबीसाठी 70,000 3 लाईन मधून झाला आपल्या 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला 15,000 त्याचा इन्कम येणार, 15,000 प्लस. त्यानंतर ऍक्टिव्ह रुबी जर केला आपण तर त्याला क्रायटेरिया काय? 90,000 3 लाईन मधून, तर त्याचा इन्कम 20,000 प्लस जाईल. त्यानंतर रिअल रुबीला काय? 5 लाख असं जर आपण 3 वेगवेगळ्या लाईन मधून केलं तर ती रक्कम साधारणतः 1.5 लाख प्लस जाईल. तर हा एक त्याच्यातनं इन्कम येईल. आणि त्यानंतर हे आपण एक फंड बघितले, रुबी फंड 24% पासून 48% पर्यंत सगळ्यांनाच येत होतो. 1 लाख जर केलं तर समजा त्याची 5-10 हजार रक्कम ह्या रॉयल्टी व्यतिरिक्त ती वेगळी रक्कम भेटणार आहे मित्रांनो. आता आपण रुबी बघितलं. रुबीच्या पुढे काय? सेम 48% वाले रुबी आपल्या 3 वेगवेगळ्या लाईन मधून आले की अजून 6% वाढून आपण डायमंड. आणि डायमंडला काय क्रायटेरिया? तो डायमंडला प्लेन डायमंड साठी 1,60,000 इन्कम किती येणार? 70,000 प्लस. त्यानंतर ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह डायमंड असा प्रकार नसतो, रिअल डायमंड. कारण तिथं आपल्याला ऍक्टिव्ह डायमंडची रॉयल्टी का नाही? कारण रिअल रुबी त्या ठिकाणी घेऊ शकतो आपण डायमंडला. म्हणजे डायमंड झाल्यानंतर 5 लाख असा टर्नओव्हर केला तर ही रिअल रुबीची रॉयल्टी त्याला भेटते. म्हणजे रिअल रुबी पण भेटतं आणि हे त्याचं प्लेन डायमंड पण भेटतं. म्हणजे अशा टाईपच्या मल्टिपल रॉयल्टी भेटतात. रिअल पर्ल सुद्धा भेटतं त्याला बघा. म्हणजे रिअल पर्ल, रिअल रुबी आणि प्लेन डायमंड अशा टाईपच्या रॉयल्टी भेटतात त्याला. तर ती रक्कम मिळून साधारणतः तसा इन्कम चांगला भेटतो. त्यानंतर रिअल डायमंड साठी काय क्रायटेरिया आहे? 15 लाख. आणि असं जर 3 लाईन मधून टर्नओव्हर आला तर 3 लाख प्लस महिन्याचा इन्कम जातो. त्यानंतर डायमंड फंड 24% पासून 54% पर्यंत सगळेच करू शकतात. 2.5 लाख असं जर केलं तर ती 10 ते 20,000 रक्कम वेगळी येते. मग हा एक फंड सगळेच अचीव्ह करत शकतात 24% पासून 54% पर्यंत. तर अशा पद्धतीने यामध्ये इन्कम स्टेबल येत राहतो. फक्त आपल्याला टीमच्या माध्यमातून करून घ्यायचंय. खालच्या व्यक्तीचा टर्नओव्हर करण्यामध्ये आपण त्याला मदत केली, त्याचं अचिव्हमेंट झाली, आपल्या ऑटोमॅटिक होणार. राईट.
तर अशा पद्धतीने रॉयल्टी इन्कम येतो. तर बघा आता आपण टोटल किती टाईपचे इन्कम बघितले. सुरुवातीला आपण बघितला जॉईनिंग इन्कम जो की आठवड्याला येतो. त्यानंतर आपण कुठला पाहिला रिटेल इन्कम जे की आपण खरेदी MRP-DP फरक असेल, त्यानंतर स्कीम असतील, कॅशबॅक असेल, अशा पद्धतीने तो रिटेल इन्कम येतोय आपल्याला. त्यानंतर गॅप कमिशन पाहिलं. आपल्या आणि खालच्या व्यक्तीमध्ये जर रिपर्चेस मध्ये जो काय BV चे कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेजच्या स्वरूपात जो काय फरक पडतोय तो आपल्याला येतो. त्यानंतर रॉयल्टी इन्कम जो की आता हा सांगितलेला मी तुम्हाला. त्यानंतर हा रुबी फंड, डायमंड फंड, त्यानंतर अक्षय अवॉर्ड. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट दिसेल अक्षय अवॉर्ड म्हणून. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जर 3 लाईन मधून 7,7,7,7,000 जर केलं तर तुम्हाला नवचेतना कल्पम हा प्रोडक्ट अवॉर्डच्या स्वरूपात भेटतो, ज्याची 2,500 MRP आहे. जर तुम्ही तुमच्या 3 लाईन मधून 14,000 जर केलं तर तुम्हाला 2 नवचेतना कल्पम म्हणजे 2,500 रुपयाचे 2 प्रोडक्ट भेटणार, 5,000 रुपये. मग हा ऍडिशनल इन्कम आहे. ह्या इन्कमच्या व्यतिरिक्त हा अक्षय अवॉर्ड हा नवीन आलेल्या लोकांना सुरुवातीला चांगला इन्कम भेटावा अशा लोकांसाठी बनवलेला आहे. त्यानंतर पुढे 30,000, 60,000, 80,000 या पद्धतीने जे करतील 1 ते 15 तारखेच्या दरम्यान, म्हणजे आपल्याला आठवड्याला पण इन्कम भेटतोय आणि 15 दिवसाला पण भेटतोय. आणि ज्यांची रॉयल्टी अचीव्ह केल्या, ज्यांनी पर्ल रुबी डायमंड आहेत त्यांना दर महिन्याला पण भेटतोय. आणि जे नाहीत त्यांना, म्हणजे जे पर्ल रुबी नाहीत सध्याला, त्यांना काय भेटतो, गॅप कमिशन महिन्याला भेटतोय, 15 दिवसाला अक्षय रिवॉर्ड भेटतोय आणि जॉईनिंगचा इन्कम पण भेटतोय. म्हणजे आणि फंड पण घेऊ शकतात. म्हणजे किती टाईपचे इन्कम आहेत बघा तुम्ही. कंपनी देने के लिए बैठी है, हमें खाली लेने का है. सभी तरीके से कंपनी दे रही है, हमको खाली उधर जाके वो लेने की जरूरत है. वो टारगेट, वो जो क्राइटेरिया है वो पूरा करने का और उसका फायदा उठा लेने का. बराबर. तर या पद्धतीने धन्वंतरी मधून इन्कम येतो. असा हायेस्ट डिस्ट्रीब्युशन असलेला हा बिझनेस प्लॅन आहे. गव्हर्नमेंटच्या सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशन्सला पकडून आहे. गेल्या 15 वर्षापासून कंपनी कन्सिस्टंटली ग्रो करते. 600 कोटीच्या अबाव कंपनीचा टर्नओव्हर आहे आणि ह्या 2024 मध्ये 1,000 कोटीचा पल्ला कंपनी हिट पार करेल. अशा फास्ट पद्धतीने ग्रो करत चाललेली इंडियातली नंबर 1 कंपनी मित्रांनो. तर कुठेही शंका घ्यायची कारण नाही. तुम्ही सध्या जे काय करताय त्याच्यामध्ये पार्ट टाइम मध्ये हे चालू करू शकता. ज्या लोकांकडे वेळ आहे, ज्यांना गरज आहे, अशा टाईपचे लोक तुम्ही ह्याच्यामध्ये आणून जोडू शकता आणि ते लोक त्या माध्यमातून त्यांच्याकडनं जर अशा पद्धतीने करून घेतलं तर तुम्हाला एक पॅरलली एक चांगला इन्कम चालू होईल. पॅसिव्ह इन्कम ज्याला म्हणतो, की जिथं आपण आपलं भांडवल न लावता, आपले जास्त एफर्ट्स न टाकतात अशा पद्धतीने इन्कम घेऊ शकतो. बघा मित्रांनो, आज कुठलाही बिझनेस टाकायचं म्हणलं की भांडवल, जागा, माणसं ह्या गोष्टी लागतात आणि त्याचबरोबर तो बिझनेस चालेल का नाही ह्याची गॅरंटी नाही. आणि कमीत कमी 3 ते 5 वर्ष बिझनेस सेटल होण्यासाठी लागतात. तर 3-5 वर्ष दिल्यानंतरही तो बिझनेस तुमचा सक्सेस होईल याची काही गॅरंटी नाही, कारण आज कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर इथं काय टेन्शन आहे का हो? इथं तुम्हाला भांडवल लावायची गरज नाही, तुम्हाला जागेची, माणसांचा पण प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, इथं जास्त वेळ न देता, कुठल्या गोष्टींची आवश्यकता नसताना हा बिझनेस होऊ शकतो आणि पार्ट टाइम मध्ये महत्वाचं. आता काही लोकांना विश्वास वाटत नाही की बाबा अशा कंपन्यांची काही गडबड झाली तर तुमचं काय नुकसान आहे का झाली गडबड तर उद्या भविष्यात तुम्ही पार्ट टाइम म्हणूनच करणारच नाही याला. तसं पण म्हणजे ज्या लोकांना शंका वाटते अशांना सांगतोय, जसे जर गडबड व्हायची काही भानगड नाही तशी शंका बी मनात आणू नका कोणी. कारण येणाऱ्या 100 वर्षापर्यंत ह्या कंपनीचं भवितव्य खूप छान आहे. 100 वर्षाच्या पुढचं, त्याच्याही पुढे ही पिढ्यानं पिढ्या अशीच चालणार कंपनी आहे. पण आपण आहे तोपर्यंत 100% ह्या कंपनीचं काही प्रॉब्लेम, अशा नेटवर्किंग मध्ये कंपनीचं काही प्रॉब्लेम येणार नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत गुड मॉर्निंग टू गुड नाईट तुम्हाला सगळं आयुर्वेदिक सेंद्रिय फॉर्मॅट मधून पुरवणाऱ्या कंपनीचं कशामुळे काय वाईट होईल मला सांगा. ही काळाची गरज आहे आणि जेन्युन 100% चांगले रिझल्ट असलेले एक से बढकर एक असे प्रोडक्ट आहेत आणि त्या जोरावरच हे आज साम्राज्य विस्तारत चाललेले गेल्या 15 वर्षांपासून. बरोबर. तर बघा मित्रांनो, इथं कोण आपल्याला बॉस नाही, इथं काय वेळेचं बंधन नाही, आपल्याला ठिकाणाचं पण काय बंधन नाही. तर आपण ज्या ठिकाणी आज जिथे आहात तिथून आपण हा सुरू करू शकतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की आयला ह्याच्यात लय लोकांच्या मागे पळावं लागतं, लय कन्व्हिन्स करावं लागतं, प्रोडक्ट सेल करावं लागते. मैसाला पुष्पा झुकेगा नाही. अरे पुष्पा, आता जर नाही झुकला तर जिंदगीभर तू झुकतच राहणार आहे. आणि झुकायचंय कुठे आपल्याला? ज्याला आपल्यासारखं पडलंय तशा माणसाला या बिझनेस मध्ये इन करायचंय फक्त. बरोबर की नाही? मग कंपनी त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेते. प्रत्येक महिन्यामध्ये कंपनीचे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम लागतात आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये. प्रत्येक जिल्ह्यावाईज कंपनी महिन्याला प्रोग्राम राबवते. प्रत्येक तालुक्यावाईज, गाव लेवलला जाऊन कंपनीचे ट्रेनिंग, मिटिंग, सेमिनार होतात, झूम मिटिंग असतात. आणि आपल्यावरचे जे सिनियर आहेत आपले,
ते सुद्धा आपल्याला बिझनेस ग्रो करण्यामध्ये हेल्प करतात. ते सुद्धा आपले कॉल करायला, आपल्या 1-to-1 मीटिंग असतील, आपल्या होम मीटिंग असतील, अशा टाईपमध्ये आपल्याला वेळ देऊन आपली लोक कन्व्हिन्स करायला मदत करतात, आपल्या लोकांना गायडन्स करतात येऊन, आणि त्या माध्यमातून हा बिझनेस ग्रो होतो. तर मित्रांनो, हा नंबर्स गेम आहे. बघा, तुम्ही 10 लोकांना भेटलं तर सगळीच लोक तुम्हाला हो म्हणतील असं नाही, पण सगळीच लोक तुम्हाला नाही पण म्हणणार नाहीत. जर जी काही 2-3 लोक तुम्हाला हो म्हणतील त्यांना घेऊन तुम्हाला हे करायचं, आणि त्यांच्या अंडर त्यांचे कॉन्टॅक्ट असं खाली डीप मध्ये जायचंय आपल्याला, डीप अँड ड्राईव्ह करायचंय आपल्याला. तर त्या माध्यमातून आपल्याला याच्यातून लोक भेटतील आणि त्यातनं आपल्याला हा बिझनेस होणार आहे. बघा, शर्यतीत पळवणाऱ्या घोड्याला त्याच्यावर बसलेला घोडेस्वार चटके आणि फटके मारत असतो. का हो? कारण त्याला जिंकायचं असतं. तसं आपणही आपल्या ह्या देवासाठी घोडेच आहोत. तर मग आपल्याला पण चटके आणि फटके खावे लागतील, तेव्हा आपण जिंकणार आहे. तर मित्रांनो, शर्यतीत जिंकलेल्या धावपटूला जर आपण विचारलं की बाबा तुझ्या यशाचं रहस्य काय, तर तो सुद्धा काय म्हणतो की सातत्य. मी तोपर्यंत थांबलो नाही जोपर्यंत मी जिंकलो नाही. तसं आपल्याला इथं पण जिंकेपर्यंत थांबायचं नाही आणि जिंकल्यानंतरही थांबायचं नाही. जो थांबला तो संपला. बरोबर की नाही? अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय समजावू शकलो. तर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही नवीन ठिकाणाहून आहात, तुम्ही मला पहिल्यांदा ऐकताय, तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून माझ्याशी या विषयावरती बोलू शकता मित्रांनो. तर अपेक्षा करतो मित्रांनो मी की तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा प्लॅन समजावू शकलो. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.